माझं असं म्हणणं होतं की आम्ही सिनेमात शिकलो होतो. मी 6 वर्ष असेच केलं, मी इन्स्टिट्यूटला गेले. सो टेलिव्हिजनमध्ये मला खरंच ते 9 वर्ष मी टेलिव्हिजन केलं. खूप ब्रेन जास्त सतर्क झालं माझं आणि मी खूप शिकले. आज जर आपण म्हटलं की प्रेक्षक म्हणतोय रटाळ, पण ते रोज बघतातच आहेत ना, ते बॉयकॉट करतायत का? एक एक माणूस त्याच्यातलं चॅनलमध्ये काम करतो, त्याचे आई बाबा सगळे प्रेक्षकच आहेत ना, त्यांचा नवरा किंवा त्यांची बायको पण प्रेक्षकच आहे ना. सो ऑल ऑफ अस आर वन. देयर इज नथिंग लाईक दॅट की टेलिव्हिजन बनवणारी लोक वेगळी आहेत आणि ऑडियन्स वेगळा आहे. की आपल्यात जर ती ताकद असेल की चिमणराव हे कॅरेक्टर तितकंच इन्स्पायरिंग बनवलं तर आताची यंगस्टर्स ऑल्सो विल एन्जॉय. तर तारक मेहता बघू शकतात तर चिमणरावांची तारक मेहता बघू शकतात. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं या आमच्या विशेष मुलाखत मालिकेचं हे दुसरं पर्व अर्थात ज्योतीने तेजाची आरती हे तुमच्यासमोर घेऊन येताना आम्हाला खूप आनंद होतोय. पहिल्या पर्वाला तुम्ही इतका छान प्रतिसाद दिलाय आणि त्यामुळे दुसऱ्या पर्वामध्ये आम्ही थोडंसं आमचं क्षितिज विस्तारण्याचा प्रयत्न केलाय. आता ह्यावेळी म्हणजे ह्या भागामध्ये आपण जो विषय घेतलाय तो खरं तर आपल्या घराघरातला विषय, अनेकांसाठी तसं म्हटलं तर डोकेदुखी ठरणारा सुद्धा विषय बरं का. घरातल्या कुठल्याही गृहिणीची सगळ्यात जवळची मैत्रीण कोण, तर आजच्या काळात या प्रश्नाचं उत्तर हेच असेल की टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती दिसणारी हिरोईन. कारण घरातल्या गृहिणी तिच्याशी रिलेट करतात, तिच्याशी सुखदुःखांची आपल्या सुखदुःखांचं प्रतिबिंब तिच्यामध्ये शोधत असतात. त्या टेलिव्हिजन सिरियलमधल्या ज्या कोणी खलनायिका असतात त्यांच्यामध्ये स्वतःच्या फॅमिलीमधल्या खलनायिका बघत असतात. घराघरामध्ये प्रत्येक गृहिणीला, घरातल्या मुलांना, घरातल्या पुरुषांना सगळ्यांना एकत्र बांधून एकत्र मनोरंजन देण्याचं काम हे टेलिव्हिजन करतं. पण सध्याच्या स्थितीत आपण बघितलं तर टेलिव्हिजन मालिकांचं कथानक एकसुरी होत आहे. मालिका त्याच प्रकारच्या असतात, सगळीकडे त्याच प्रकारचं कथानक असतं आणि दर्जा घसरत चाललाय ही ओरड आपण प्रेक्षक म्हणून नेहमीच करत असतो. टेलिव्हिजनसारखं एक इतकं सशक्त माध्यम हे या वळणावरती का येऊन पोहोचलंय आणि त्याच्यामधून बाहेर पडण्याचे काय मार्ग असू शकतात, ह्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत जी व्यक्ती आहे ती व्यक्ती टेलिव्हिजन या माध्यमावर नितांत प्रेम करणारी व्यक्ती आहे आणि म्हणून आम्ही त्यांना इथं आमंत्रित केलेलं आहे. स्टार प्रवाहसारख्या प्रथितयश वाहिनीच्या माजी प्रोग्रामिंग हेड असलेल्या श्रावणीताई देवधर. श्रावणीताई, नमस्कार. खूप खूप मनापासून तुमचं स्वागत. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आभाळाची माणसासाठी इथे एवढ्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आवर्जून आलायत, त्याबद्दल खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच. मी म्हटलं तसं की तुमचं टेलिव्हिजन या माध्यमावरचं प्रेम मी स्वतः बघितलेलं आहे. हो, मी खरं फिल्म मेकर होते आणि परिस्थितीसाठी मी टेलिव्हिजनकडे वळले. मी तुम्हाला हाच प्रश्न विचारणार होतो की सिनेमामध्ये एवढं चांगलं काम केल्यानंतर, वर चांगलं म्हणजे काय, नुसतं चांगलं हे लोकांनी म्हणण्यापुरतं नाही, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर टेलिव्हिजन या माध्यमाकडे वळलं. मग आता अर्थात आपल्याला ही वैयक्तिकरित्या माहिती आहे की तुम्हाला त्यावेळेला काही परिस्थितीची गरज होती म्हणून तुम्ही वळलात. पण परिस्थितीची गरज असताना वळण्यासारखं माध्यम हे आहे म्हणजे या माध्यमाची बलस्थानं तुम्हाला तेव्हा जाणवलेली काय होती, ह्या अनुषंगाने आम्हाला ते समजून घ्यायला आवडेल. मी ऑनेस्टली सांगते कौस्तुभ की सुरुवातीला मला देवानी तेवढी संधीच दिली नव्हती की मी ॲनलाइज करून टेलिव्हिजनकडे वळेन. पण टेलिव्हिजन हे करिअर म्हणून मी कधीच विचार केला नव्हता. आय विल बी रॉंग इफ आय से आय टू लुक डाऊन अपॉन टेलिव्हिजन पीपल. कारण जे काही मी चॅनल्समध्ये मीटिंग घेतले होते मला असं वाटायचं ह्या लोकांना काहीच येत नाही आणि क्वालिफिकेशन्स काय यांचे. दिस स्टील हॅपन्स. येस, म्हणजे वी विल कम टू दॅट. माझं असं म्हणणं होतं की आम्ही सिनेमात शिकलो होतो. मी 6 वर्ष असेच केलं, मी इन्स्टिट्यूटला गेले, त्याच्यानंतर मी पहिला चित्रपट डिरेक्ट केला, नानाला असेच केलं, अमोलला असेच केलं. मग मी इकडे फक्त तुम्ही एक डिग्री घेऊन येऊन बसता असं माझं तेव्हा हे मत होतं प्रामाणिक, की तुम्ही डिग्री घेऊन येता आणि बसता आणि तुम्ही वाटेल तेच आरोप सुरू करता लोकांवर. आणि मी ते अनुभवले होते 1-2दा. आय वॉज व्हेरी अपसेट. पण मी तुला सांगितलं, देव कधी कधी आपल्याला संधी देत नसतो आणि देवाला माहीत असतं की चांगलं कसं होईल. सो आय वेंट विथ द फ्लो. आणि स्टारमध्ये जेव्हा मला माझे बायोडेटा आला, त्यांची डिमांड होती की 14 वर्षाची मोनोपोली होती झीची तेव्हा, की 14 वर्ष तिकडे म्हणजे मला सांगायचं कलर बार दाखवला तरी रेटिंग येतं. तर मला जेव्हा माझं बायोडेटा गेला तर नॅशनल अवॉर्ड विनर फिल्म मेकर आहे, मला खूप अवॉर्ड्स होते प्रत्येक फिल्मला. तर त्यांना जरासं असं वाटलं की ही असं कसं मिळेल.
सो आय हॅड सिरीज ऑफ इंटरव्ह्यूज आणि त्यांच्या लक्षात आलं की हे अवघड कॅन्डिडेट आहे. पण आय वॉज व्हेरी आउटस्पोकन, कारण माझी काही इतके स्मूथ इंटरव्ह्यूज नव्हते. बिकॉज आय सेड आय बेग टू डिफर, तुम्हाला हाऊ डू यू. तर ते मला एका पॉईंटला थोडं कॉस्टिकली म्हणले की इट लुक्स लाईक यू आर मोर एज्युकेटेड देन अस. आय सेड येस, इन माय प्रोफेशन आय एम एज्युकेटेड, आय एम लर्न सिनेमा. मी अंदाजे नाही करणार. आय सेड पण तुमच्या ह्याच्यातलं मला येत नाही. सो ही पुट अप अ थिंग इन फ्रंट ऑफ मी की कॅन यू चेंज द सीन ऑफ टेलिव्हिजन. आय सेड आय विल बी एबल टू डू इट सर, ऑन वन कंडिशन, इंटरफेरन्स नाही आहे. कारण मला माहिती आहे तुमची रिसर्च टीम येणार. मी ऐकलंय मार्केटिंग येऊन ऐकवतात की असं केलं तर असं रेटिंग येणार, तसं केलं रिसर्च. आय सेड मी तुमचं सगळं रिसर्च सगळं ऐकेन, पण शेवटी आय एम अ फिल्म मेकर. तर मी माझ्या माइंडचं ऐकून आय विल टेक अ टीम ऑफ पीपल हू विल फॉलो दॅट अँड आम्ही करू. तर ते मला म्हटले यू आर व्हेरी ओपिनिएटेड. तर मी म्हटलं सर अशा पोस्टचा एक ओपिनिएटेडच माणूस पाहिजे, कारण यू कॅन्ट हिअर टू एव्हरीबडी. आणि आज एक्झॅक्टली कसं ते होतं, कारण कोणी ओनरशिप घेत नाही आहे. तुम्ही जेव्हा ओनरशिप घेताना ते एका माणसाच्या व्हिजननी काम होत असतं. मग ते चांगलं हो वाईट हो तर यू कॅन चेंज. पण तुम्ही जर 4 लोक एकदम, स्वयंपाकासारखं आहे बेटा, तू जर स्वयंपाक करायला गेलास आणि 4 लोकांनी मिळून जर सगळं त्याच्यात घातलं तर एक माणूस ओनरशिप नाही घेणार. करेक्ट. राईट. तो त्या पॉईंटला जेव्हा मी टेलिव्हिजनमध्ये गेले मला लक्षात आलं की आपण किती चुकीचं विचार करत होतो. ह्या माध्यमाची क्षमता एवढी मोठी आहे आणि इकडे काम करणारे लोक ॲक्च्युली खूप हुशार आहेत. कारण प्रत्येक दिवशी एक एपिसोड चर्न आउट करायचा हे खायची गोष्ट नाही आहे. एव्हरी डे एक एपिसोड करायचा, तो एडिट करायचा, नवीन स्टोरी, इतके शोज होत आहेत, प्रत्येक एपिसोडमध्ये काहीतरी हाय पॉईंट ठेवायचं. सो टेलिव्हिजनमध्ये मला खरंच जे 9 वर्ष मी टेलिव्हिजन केलं, खूप ब्रेन जास्त सतर्क झाला माझा आणि मी खूप शिकले. सो माझं जे लुकिंग डाऊन आपण टेलिव्हिजन होतं ते कम्प्लिटली गेलं. मी त्याच्यातनं 2 गोष्टी जे शिकले ते तुला मी सांगेन. माझा पहिला शो होता स्वप्नांचे पलीकडे, विच वॉज व्हेरी वेल ॲक्सेप्टेड. आणि सासू सुनेचं मी हे केलं होतं, एक अगेन्स्ट आदेशचा तो जो झीवाचा शो, त्याच्या अगेन्स्ट आम्ही सासू सुनेचं शो केला होता. तो पण खूप चालला होता. जे सासू सुनेबद्दल बोलते, सून सासूबद्दल बोलते, प्रसाद ते हे करायचा अँकर, तो पण छान गेला. म्हणून मी झुंज नावाचा एक शो लॉन्च केला होता, ज्याच्यात प्रतिष्ठित सगळे ॲक्टर्स होते. विक्रम गोखले होते, मोहन जोशी होता, सुबोध भावे होता, सगळे. आणि तो बॉम्ब झाला शो. माझीच गोष्ट होती आणि खूप प्रोग्रेसिव्ह गोष्ट होती. एलिजिटिमेट चाइल्ड आणि ती लॉयर असते आणि ते बदलायचं होतं. आणि 0.7 असं घाणेरडं रेटिंग. तर मला खूप अपसेटिंग झालं. तर मी प्रत्यक्ष हाऊस व्हिजिट्सला गेले आणि मी लोकांना म्हटलं की एवढा सुंदर शो तुम्हाला नाही आवडत का? ते म्हणजे ती आमच्यातली नाही आहे, आम्हाला रिलेट नाही करतात. आता तू जे आता सुरुवातीला बोललास ते खरं आहे की प्रत्येक माणूस टेलिव्हिजनशी रिलेट करतो. आणि सध्या ज्या परिस्थितीत आपण जगतोय, इट इज ऑल गोईंग हँड इन ग्लव्ह. आज आपण जे न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये जगतोय, आपण आपले यार्डस्टिक्स वाढवलेले आहेत, आपले EMIs वाढवलेले आहेत, आपले सगळे प्रॉब्लेम्स वाढवले आहेत, आपण सतत स्ट्रेस्ड अँड टेन्स्ड असतो. तर मला असं वाटतं दॅट्स द ओनली आउटलेट अ पर्सन हॅज आफ्टर द होल डेज वर्क, की यू सी समबडी ज्यांच्याशी तुम्हाला रिलेट करता येईल. तुम्हाला ड्रीम्स तिकडनं बघायचे, तुम्हाला त्याच्यातनं एक्साइटमेंट पाहिजे. यू नीड अ लिटल समथिंग टू स्टॉप थिंकिंग अबाउट युअर सेल्फ. सो टेलिव्हिजन एक घराचा मेंबर झालेला आहे. टेलिव्हिजन इज पार्ट ऑफ एव्हरीबडीज लाईफ टुडे. आणि दॅट वॉज अ लर्निंग आय हॅड, की मला जर टेलिव्हिजन करायचं तर मला प्रत्येक जी माणसं माझ्या आजूबाजूला आहेत त्यांच्याशी रिलेट करणारं कॅरेक्टर बनवायला लागेल. पण म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की मी फक्त डिमेंटेड शोज करेन. देन हाऊ डू आय कम इन ॲज अ फिल्म मेकर? जर मला जर फिल्म्स करायचे की मला सोसायटीला काय परत द्यायचे काय, तर ते कॅरेक्टर असं बनवायचं की हळूहळू त्या कॅरेक्टरचा प्रवास जसे माणसं बघायला लागतील त्यांना ते जो बदल घडत जाईल तो इतका सहज पाहिजे की तुम्ही हे शिकाय असं बघायला पाहिजे. सो दे विल ऑल्सो स्टार्ट फ्लोईंग. दॅट इज अ बिग लेसन आय लर्न फ्रॉम टेलिव्हिजन. आणि ते कुठेतरी आय फील इज बिग मिसिंग टुडे. आता तू जर आता म्हणलास की टेलिव्हिजन आजकाल जे होतं आहे, फिल्म शोज आर नॉट डुईंग वेल, फटाफट शोज बंद होत आहेत, लॉस होते प्रोड्युसरचं. ह्याचं खूपसं कारण आहे, 2-3 कारण आहेत. वेबचं एक एन्क्रोचमेंट आणि इझी ॲक्सेस झाला आहे. आता तू बघ फोनवरती सगळं. आय एम टोटली अगेन्स्ट फोन वॉचिंग. म्हणजे यू सॉरी पण खूप लोकांना हर्ट होईल. पहिलं टेलिव्हिजनमध्ये पण आपल्याला तेवढा वेळ पाळायला लागायचा बघ. 7:30ला एक शो यायचा तर 7:30ला बसायला लागायचं घरी ते शो बघायला, किंवा मग रिपीटमध्ये बघायला लागायचं. आता तू कुठेही बघू शकशील, बसमध्ये, ट्रेनमध्ये, कधी अगदी वॉशरूममध्ये पण आपण जाऊन फोन बघत असतो.
तर ते एक इझिली ॲक्सेसिबल झाल्यामुळे त्याची एक जी गंमत आहे ना ती थोडीशी नाहीशी झालेली आहे. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात तसं टेलिव्हिजन हे आधीच खूप इझी ॲक्सेसवालं माध्यम आहे. म्हणजे नट म्हणून काम करताना बऱ्याच वेळेला मला असं वाटतं, की नाटकात किंवा थिएटरमध्ये येऊन बघणारा जो ऑडियन्स असतो, त्यांना आपण मायबाप रसिक प्रेक्षक म्हणतोच. हो. पण टेलिव्हिजन बघणारा ऑडियन्स मला कधी-कधी जास्त भावतो, जास्त आवडतो आणि त्यांचा जास्त रिस्पेक्ट का वाटतो, की एका ठराविक वेळेला रोज संध्याकाळी आम्ही स्वतःहून तुमच्या घरात घुसून आम्ही हट्ट करतो, की मला बघा, मला बघा, माझी गोष्ट ऐका. त्याला आम्ही लॉयल ऑडियन्स म्हणतो. एक्झॅक्टली. आणि ती लॉयल्टी टिकून राहण्यासाठी जे क्राफ्ट लागतं, ती टेलिव्हिजन या माध्यमाची सगळ्यात मोठी आणि ते कितीतरी पट्टीने सिनेमापेक्षा जास्त आहे. Yes. कारण तुला प्रत्येक दिवशी ती लॉयल्टी ठेवायची. इट्स लाईक अ बॅड फूड. तू कुठल्या हॉटेलमध्ये जा, एक दिवस त्यांनी जर वाईट जेवण तुला दिलं, तर दुसऱ्या दिवशी तू विचार करशील 4दा की परत या हॉटेलमध्ये जाऊ की नको. तसंच आहे. तुम्ही तर 2 एपिसोड पाठोपाठ वाईट दिलेत, तर ऑटोमॅटिकली ते रिमोटवरनं तो दुसऱ्याकडे शिफ्ट होईल. सो तितकी क्षमता आहे टेलिव्हिजन ठेवतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ना आता एकदम झालेल्या आहेत, की एक तर इझिली ॲक्सेसिबल झालेलं आहे. सो यू कॅन वॉच एनी टाईम एनीवेअर. त्याच्यामुळे लॉयल्टीमध्ये पण त्याचा थोडासा असर झालेला आहे. जे आधी आपण म्हणायचो नाही, आधी लोक म्हणायचे बघ ट्यून ऐकायला यायची, रामायणचे न्यायचे आणि लोक सगळे कामं सोडून जाऊन बसायचे. बुनियाद हे सगळं आठवते जेव्हा शोज बनायचे तेव्हा ती फक्त टायटल सॉंग मराठीचे आपले आभाळ वादळवाट असायचं, किती सुंदर होते, की त्यांची टायटल ट्रॅक ऐकल्या माणसं सगळं सोडून घरी. आता टायटल ट्रॅक काढून टाकलेले आहेत, ते कधीही तुम्ही बघू शकता. तर दॅट्स वन बिग रिझन. सेकंडली काय होते, आय शुडंट बी सेईंग दिस बट आय एम स्टील सेईंग इट, की एक ॲटिट्यूड टुवर्ड्स प्रोग्रॅमिंग बदललेलं आहे. पॅशन होता. आधी कसं होतं कसं आम्हाला ना एक स्टोरी टेलिंगमध्ये पॅशन असायचं, की आम्ही स्टोरी टेलर्स आहोत, आम्ही क्रिएट करतोय, आम्ही समाजात काहीतरी देतोय लोकांना. यु नो दॅट फिलिंग. फिल्म मेकर का रिस्क घेतो? कारण त्याला एक आनंद असतो की आपली कलाकृती कुठलाही कलाकार कला करताना बनतो की आपली कला आहे ती आपण बनवते आतनं, ती लोकांनी अप्रिशिएट करावी. आपण काहीतरी घडवतोय ना. कला म्हणजे घडवणं. बरोबर आहे. आपण जे स्टोरीज लिहितो ते तुम्ही घडवतच असता. ॲज अ स्टोरी रायटर तू घडवत असतो ना. Yes. तू बघितलेले कॅरेक्टर्स त्याच्यातनं बनवत असतो. तर तुम्ही जेव्हा कुठली कलाकृती घडवतात त्याला दाद मिळावी हे असतं. कुठेतरी मला तो शिफ्ट वाटतो आजकाल. वेन आय इंटरॅक्ट विथ मेनी ऑफ देम इट इज मोर टू फिनिश द जॉब. आता जॉब बनलाय रे. ह्यालाच धरून मी प्रश्न विचारतो तुम्हाला, की आता थोडंसं मी स्वतःबद्दल म्हणजे माझ्या अनुभवाबद्दल सांगतो. मी कॉलेजला असताना एक एकांकिका लिहिली होती, ज्याच्यामध्ये एक वाक्य होतं. त्या वाक्यावरती मला बक्षीस मिळालं असं मला परीक्षकांनी सांगितलं. ते वाक्य असं होतं, की एक नाटककार स्वतः हे म्हणतो, की मी नाटक कुणाला इम्प्रेस करण्यासाठी नाही करत, मी स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी करतो. एकदम करेक्ट आहे. तुमच्यासोबत काम करत असतानाचा माझा वैयक्तिक अनुभव तरी हाच आहे, की आपण कायम एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करायचो. एकदम करेक्ट आहे. मग ते इम्प्रेशनकडे झुकलेलं आहे सध्या आणि त्यामुळे हा गोंधळ झाला असं मला वाटतं का असं तुम्हाला? वाटतं थोडंसं कौस्तुभ, की आता ना थोडंसं नोकरी टिकवणं हे खूप मोठा एक संदर्भ आलेला आहे. अगदी बरोबर म्हणालात मोस्ट ऑफ तुम्ही. द पीपल ना त्यांना ती भीती असते की विल वी लूज द जॉब. हा खूप प्रायोरिटीनी लोकांना प्रॉब्लेम असतो की आपण जॉब लूज करू का. ते जॉब लूज करण्याच्या चक्करमध्ये इन्सिक्युरिटीज येते. कुठलंही काम करताना इफ यू आर ऑलवेज स्केअर्ड ऑफ समथिंग तुला ते एक इन्सिक्युरिटी येईल. तर तू कधी बिनधास्त काम करू शकशील वेन यू आर नॉट बॉदर विथ द रिझल्ट. जर मला सांगण्यात आलं की नो एवढं करायलाच पाहिजे, हे यायलाच पाहिजे, बाजूचे तिने बनवले ना ते चित्रापेक्षा जास्त दिवस गेलं पाहिजे, तर मी बनवताना प्रत्येक वेळेला टेन्शनमध्ये बनवणार. सतत माझ्या माइंडमध्ये तो थॉट असेल की आय हॅव टू सरपास दोज पीपल. मला त्या लोकांना सरपास करून हे करायचं. हे चॅनल ड्रिव्हन आता झालेलं आहे सगळं, की तिकडे TRP एवढं आहे, आपला TRP यायला पाहिजे. त्या प्रत्येक मी करायची. वेन आय वॉज हेडिंग असं मी मिनिट बाय मिनिट बघायची. मिनिट बाय बिगिन बघून बघायची की ऑडियन्स कुठे गेलेला आहे. देन आय टू पुल अप द पीपल की का झीकडे ऑडियन्स गेला, का तुमचं प्रोग्रामिंग करत, आपण इकडे का हा ट्रॅक आणला. तर इतकं जेव्हा तुम्ही सायंटिफिकली सगळं सुरू करताना शेवटी ते इमोशन्स अँड क्रिएशन आहे रे बाळा. इमोशन्सला एवढं नाही तुम्ही वे करू शकत आहे. आणि कुठेतरी आय एम नॉट ब्लेमिंग एनीबडी. सिच्युएशन आज अशी आहे की पीपल हॅव टू कीप द जॉब्स ठेवायचं. चॅनल हॅज टू अर्न मनी. चॅनलला पैसे कमवायला पाहिजे तर रेव्हेन्यू यायला पाहिजे. पण रेव्हेन्यू देणाऱ्या लोकांना एवढा चॉईस आहे आज, एवढे चॅनल्स आहेत, एवढे शो आहेत. सिंथेटिक भाग आपण जगतोय सिंथेटिक, आपण बघतोय सिंथेटिक. आणि आता AI आल्यानंतर तर बोलायलाच नको. जसं AIचे प्लस पॉईंट्स आहेत त्याचे एक निगेटिव्ह पॉईंट्स आर गोइंग टू गेट इनटू अस. अँड आय ऑलवेज बिलीव्ह की ही वस्तुस्थिती मला वाटते कधी कधी दुर्दैवी आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी
हे दोन्ही फॅक्टर्स इनव्हर्स रेशोमध्ये चालतात. करेक्ट. जिथे क्वांटिटी वाढते तिथे क्वालिटी आपोआप कमी होते, एकदम कारण correct. कॉम्पिटिशन वाढते. एकदम सही. त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकून ठेवण्यासाठी तुम्ही म्हणालात तसं क्रिएटिव्हिटीपेक्षा सस्टेनेबिलिटीला जास्त महत्व दिलं येस जातं. तर ती परिस्थिती काही, आणि तुम्ही मगाशी खूप उत्तम गोष्ट म्हणालात की जॉब टिकवणे ही प्रायोरिटी. म्हणजे तुमच्याशी बोलताना आता प्रेक्षकांना मला हे सांगायला आवडेल की आज या माध्यमामध्ये काम करण्यासाठी जे प्रयत्नशील धडपडणारे लोक आहेत त्यांच्यासाठी मला हे सांगावं असं वाटतं की नेहमी आम्ही म्हणतो की फिल्म करून पोट नाही भरत किंवा फिल्मवरती घर नाही चालू शकत. टेलिव्हिजन हे माध्यम तुम्हाला रोजीरोटी देऊ Correct. शकतं, ते एकदम त्या सही. माध्यमाची ताकद आहे. सही. फक्त प्रॉब्लेम इथे होतो की त्या माध्यमातून आपल्याला संधी मिळायला लागल्यानंतर आपण आपल्या गरजा वाढवून ठेवतो आणि गरजा EMI च्या वाढवतात चक्करमध्ये आपण आणि अडकतो. तुझंच उदाहरण घे कौस्तुभ. तू जेव्हा माझ्यासाठी देव्यानी लिहायचा, तुम्ही लोक माझ्याशी आर्ग्युमेंट पण करायचा. खरे भांडायचो, आपण किती किती भांडायचो भांडायचो. हा, फॉर द बेटरमेंट ऑफ द शो. येस, ऑफकोर्स. आणि बेस्ट प्रोडक्ट जो असायचा तो आपण द्यायचो. येस. आता किती रायटर्स चॅनल हेड बरोबर आर्ग्युमेंट्स करतील? नाही करणार, कारण दे विल से, आणि बाहेर येऊन शिवाय देते काय म्हणतात आम्ही करतो. पण हा जो गॅप आलेला आहे ना, की एक एकत्र आपण बनवायचो, किंवा कधी कधी मी डिसिजन्स घेतले तुमच्यासाठी जे चुकलेले आहेत, आणि मी तुम्हाला येऊन सांगायची की माझं स्वप्न मला नेहमी म्हणते वाघमारे की ताई तुम्हाला इतकं मला बरं वाटतं, तू एक ट्रॅक आम्ही घातला होता आणि तू ओरडलीस की हा ट्रॅक का घातला तुम्ही, आणि त्याचं रेटिंग आल्यावर तू पहिला फोन करून सांगितलं मी चुकले, तुमचं करेक्ट होतं. पण हे जेव्हा नातं असतं ना तेव्हा ती प्युरिटी ऑफ काम होतं. पण हे नातं मला हळूहळू आजकाल खूप मिसिंग वाटायला लागलं आहे. प्रत्येकजण विचार करतो, आता प्रोड्युसर्स पण जातात की ते सांगूनच जातात आजकाल रायटर्स, अरे आर्ग्युमेंट मत कर ना, चॅनल जे सांगेल. मला पण आता इतकं सिनियर मी जेव्हा जाते फॉर वेब एंड ऑल, वेरी डिसेंटली दे टेल मी, बिकॉज दे नो आई विल नॉट वर्क अदरवाइज, बट दे टेल मी कि मैम थोड़ा जाने दो, हाँ कुछ सजेशन देंगे, आपको नहीं अच्छा लगा ना कुछ बोलो मत आप. तर मी म्हटलं बोललो मत माने, ही सेज हाँ हाँ करो, फिर हम लोग जो चाहिए वो करेंगे. म्हणजे ही ॲटिट्यूड जर आलेली आहे तर हू विल बी रिस्पॉन्सिबल. बरं, मला पण हा खूप मोठं कोड, तू मगाशी बोलताना आपण बोललो होतो की TRP रेटेड असतं. जर ऑडियन्स शिवाय देत असतं तर ते TRP हा प्रकार काय आहे मग? एक्झॅक्टली, मी हा प्रश्न तुम्हाला विचारणार होतो, कारण नुकतीच मी एक मुलाखत बघितली ज्याच्यामध्ये आमच्याच एका नट असलेल्या मित्राने इतका उत्तम प्रश्न विचारला जो मला पर्सनली खूप रिलेट झाला, की नट म्हणून मला रात्री 10:30 वाजता कॉल टाईम येतो, उद्या सकाळी 7ची शिफ्ट, तुझा 7:30चा कॉल टाईम आहे. त्या कॉल टाईमची वाट बघत मी दुपारपासून थांबलेला असतो, त्यामुळे माझी संध्याकाळ बिघडलेली असते. संध्याकाळी मी स्वतःचं काही करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी समजा शूट नसेलच तर तेही 10:30ला कळणार, म्हणजे मी दुसऱ्या दिवसाचा प्लॅनही करू शकत नाही. या अशा सिच्युएशनमध्ये मी जेव्हा प्रोडक्शनच्या EPला विचारतो की का रे बाबा रात्री 10:30ला का कॉल टाईम दिला, तो म्हणतो की सर स्क्रीन प्ले नाही आहे. लेखकाला विचारलं स्क्रीन प्ले का नाही दिलास, तर तो म्हणतो की आमची गोष्टच रेडी नव्हती. का गोष्ट रेडी नाही? कारण चॅनलचं मनच भरत नाहीये, चॅनल अप्रुव्हलच देत नाहीये. चॅनलला विचारलं अप्रुव्हल का देत नाही, तर ते म्हणतात की अहो रेटिंग्सचं गणित थोडंसं हल्लेलं आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा चाच पडतोय. आणि हे रेटिंग्स देणारं कोण आहेत? प्रेक्षक आहेत. आणि प्रेक्षकांना जाऊन विचारलं तर जे आता स्पष्टपणे म्हणतात की सुमार दर्जाच्या मालिका चालू आहेत असं प्रेक्षक म्हणतात. म्हणजे हे सगळेच असमाधानी आहेत. तर हे एवढा सगळा अट्टाहास हा नक्की चाललाय कोणासाठी? पण तेच आहे ना, मी तुला एक्झॅक्टली ते म्हटलं की सिंथेटिक आयुष्य जगायची सवय झालेली आहे. आज जर आपण म्हटलं की प्रेक्षक म्हणतोय रटाळ, पण ते रोज बघतातच आहेत ना, ते बॉयकॉट करतायत का? ते बॉयकॉट करतात. मी अजून एक तुला उदाहरण देते. सावरकरांवर अतिशय सुंदर सिनेमा आला होता हिंदीमध्ये, अतिशय सुंदर. किती प्रेक्षकांनी नेऊन आपल्या मुलांना तो सिनेमा दाखवला, किती लोक गेली. जर ते म्हणतात रटाळ, तुमच्याकडे चांगलं पण आहे ना चान्स, आपण करतो का? किंवा आपण पण लॉन्च केलेले आहेत. मी पण 2-3 असे शोज लॉन्च केले होते जे जरा वेगळे होते, जस्ट टू गेट बॅक द लिटरेचर. ते चालले नाहीच ना. शो कशाला, तुम्ही तर टेलिफिल्मचं सुद्धा, टेलिफिल्मचं मी सुरू केलं होतं. आय हॅड द गट्स टू स्टार्ट, जे वेब बनलं नंतर. हे वेबच्या किती वर्ष आधी मी सुरू केलं होतं की आपण दर रविवारी फिल्म्स बनवूया, आपणच बनवूया. पण देन कोणाला ब्लेम करायचं आहे? आणि असं नाही आहे रे, अजून टेलिव्हिजनचं तितकं प्रेक्षक आहे, ते बघतात अजून कॅरेक्टर्स, अजून ते फॅशन करतात, अजून ते आवडतात, त्यांना क्रेज आहे. तर हे सिंथेटिक ना सगळ्यांनी थोडंसं बदललं पाहिजे. हे नाही बदललं तर वी आर गोइंग टुवर्ड्स अ डूम्सडे. कारण आता ना रायटर्स पण थकलेत रे. ते काय वेगळं आणणार तू सांग मला? चोथा झालाय आता त्यांच्या पण मेंदूचा. काय आपण थोडंसं तेच ड्रामा टाका, हे टाका सांगतो. आय फील बॅड. सगळेच थकलेत, रायटर्स थकलेत, डिरेक्टर्स थकलेत, एव्हरीवन, चॅनल थकले, सगळेच थकलेत, ऑडियन्स थकले.
पण पाहिजे तर आपल्याला एव्हरीडे. सो त्याच्यावरती उपाय सिरियसली आहे की वी हॅव टू एव्हरीबडी, प्रेक्षक अँड द पीपल. कारण शेवटी टेलिव्हिजनमध्ये काम करणारे लोक सुद्धा प्रेक्षकच आहेत ना. हो. एक माणूस त्याच्यातला चॅनलमध्ये काम करतो, त्याचे आई बाबा सगळे प्रेक्षकच आहेत ना, त्यांचा नवरा किंवा त्यांची बायको पण प्रेक्षकच आहे ना. सो ऑल ऑफ अस आर वन. देर इज नथिंग लाईक दॅट की टेलिव्हिजन बनवणारी लोक वेगळे आहेत आणि ऑडियन्स वेगळा आहे. ह्या सगळ्यांनी सिन्सिअरली आता विचार करायला पाहिजे की सिंथेटिकपणा जो आपल्या आयुष्याचा भाग झाला आहे आता, तो सिंथेटिकपणा आपण थोडा सोडला पाहिजे. आणि कुठेतरी मला वाटतं आता प्रामाणिकपणे मला असं वाटतं कसतो की थोडेसे दिवस सगळ्यांनी थोडेसे चॅलेंजेस घेतले पाहिजेत की जर पटत नाही आपल्याला हे बनवायचं, नाही बनवायचं. कुठल्या ते मोठ्या चॅनलने एवढं धाडस तर करायला पाहिजे रे की आम्ही थोडं रेव्हेन्यूला नाही इम्पॉर्टन्स देणार, आम्ही दर्जा बदलणार. सोसायटीमध्ये वी आर अ पार्ट ऑफ सोसायटी, वी ओ समथिंग टू द सोसायटी. या देशाला वी ओ समथिंग टू दिस कंट्री. तर आम्ही थोडासा विचार करणार की एवढं भरघोस TRP नाही आलं, एवढं बेताचं आलं तरी ब्रेक इव्हन होते चॅनल, तर लेट अस स्टार्ट चेंजिंग द कॉन्टेंट. हे कोणीतरी धाडस करून करायला पाहिजे. आणि हे एकदा पांडा तो पडला ना, तर आय फील होप्स विल बी बॅक. आणि तोच एक मला वाटतंय, आय एम अ व्हेरी स्मॉल पर्सन, इवन इफ आय हॅव हेडेड अ चॅनल अँड बीन अ फिल्म मेकर, की दॅट इज द ओनली होप आय सी की कोणीतरी ते धाडस करून थोडे दिवस की एक वेगळ्या प्रकारचं आपण ज्याच्यात आपल्याला फेथ आहे की हे कॉन्टेंट दिसलं पाहिजे. कारण तू मला सांग प्रामाणिकपणे, तू लिहितोस पण तुझी बायको ऑडियन्सच आहे ना. हो. तू घरी गेल्यावरती ती एपिसोड, माझ्या एडिटर मिलिंद म्हणायचं मला की ताई बायकोला एपिसोड नाही आवडला, ती म्हणली हे काय दाखवता तुम्ही, मग ती ऑडियन्स आहेच ना. आपल्या चॅनलचीच EP आपली मैत्रीण मग? ती सांगायची की घरी गेल्यानंतर आमच्या कामवाल्या मावशी काय फीडबॅक देतात, करेक्ट याच्यावरती मी तुम्हाला येऊन feedback देते. करेक्ट. सो आहे ना भाग. हो. तो आपण थोडे दिवस कुठल्याही चॅनलनी किंवा मेकर्सनी ह्यांनी थोडा रिस्क घेतला. आधी एवढं हे नव्हतं रे. आता सगळ्यांचे EMIs एवढे वाढलेले आहेत. गणित तिकडे सुरू होतं ना बाळा, सगळ्यांची EMIs वाढले, सगळ्यांना गरजा वाढलेल्या आहेत. सो कुठेतरी तो कॉम्प्रोमाइज हे सगळं सुरू झालं आणि वी आर नॉट रिअलायझिंग की ती कोंबडी आपण कापून टाकतोय. सोन्याचं अंड देणारी कोंबडी एकदा कापली की त्याच्यानंतर इज गोइंग टू बी परत येत डे फॉर ऑल ऑफ अस. कारण रेटिंग कुठल्याच शोला नाही आलं तर चॅनल्स कसे चालणार, टेलिव्हिजन कसं चालणार. हा इतका सुंदर माध्यम आहे की आणि लोकांनी बसून घरी, आणि आजकाल जेव्हा न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत लोकांना टेलिव्हिजनची खूप गरज आहे. कारण माणूस एकटा घरी असतो, दॅट इज ओनली थिंग यू फील. बघा आपण म्हणता, मी पण आता एकटी असते कितीदा, मेड जर गेली तर माझी एक मैत्रीण म्हणजे तू TV लाव ना, मग तुला वाटेल घरात कोणती आहे काय ती बघत बस, मग तुला फिलिंग येईल की यू आर अमंगस्ट पीपल. तर इतकं त्याचं एक स्ट्रेंथ आहे या मीडियमची. तर हा खरंच विचार करण्यासारखा विषय आहे असतो की सगळ्यांनी एकमेकांना ब्लेम गेम सोडून एव्हरीवन शुड यूज द बेटन. रिलेसारखं ते आपण पाळायला पाहिजे की बेटन तो इकडनं तिकडे त्या हातात राईट पद्धतीत गेला पाहिजे. आणि हे स्टार्ट होतं चॅनल्सने पण थोडंसं डिसिजन घेतला पाहिजे की आम्ही थोडंसं रिस्क घेऊन थोडंसं प्रोग्रामिंग चेंज करू. लेट अस सी. सुरुवातीला नाही येईल, थोड्या दिवसांनी लोक येतील. हे कधीतरी कुठेतरी सुरू व्हायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. एवढा सुंदर दृष्टिकोन तुम्ही आमच्यासमोर आता ठेवलात की बदलाची सुरुवात ही आपल्याकडूनच व्हायला पाहिजे, करेक्ट. आपण करायला हवी. अगदी खरं सांगायचं तर आभाळाची माणसं हा कार्यक्रम करण्यामागचा आमचा हेतू सुद्धा हाच होता की काहीतरी दर्जेदार देऊया. हो अगदी. मुलाखती आज उदंड झाले, पॉडकास्ट हो, अशी परिस्थिती आहे, वेगळ्या वेगळ्या विषयावरती सुंदर सुंदर पॉडकास्ट होतात, हो. खूप छान माहिती मिळते. पण आपल्याच माध्यमाबद्दलच्या काही काही म्हणजे जी बलस्थानं असतात ती आपल्यालाच माहिती नसतात. आणि म्हणून आज तुम्हाला खास बोलवण्याचं कारण हेच आहे की टेलिव्हिजनची बलस्थानं याच्याबद्दल चर्चा करणं आणि ती बलस्थानं पुन्हा आणखीन सशक्त करून आपण आणखीन सकस कसं करू शकतो काम, हाच प्रयत्न आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून करायचा आहे. आता बोलताना नेहमी हे म्हटलं जातं की टेलिव्हिजन इज अ रायटर्स मीडियम. छोटा पडदा हे लेखकाचं माध्यम आहे असं नेहमी म्हटलं जातं. याचा अनुभव मी सुद्धा घेतलेला. पण तुमच्याकडून मला तांत्रिकदृष्ट्या हे ऐकायला आवडेल किंवा प्रेक्षकांना हे उलगडून दाखवायला आवडेल की तसं नक्की का म्हटलं जातं. कारण तुम्हाला विचारतो, टेलिव्हिजनमध्ये सगळ्यात फेमस होतात ते ऍक्टर्स, कारण घराघरात त्यांची ओळख पोहोचते. अगदी बरोबर. पण ते ऍक्टर्स जी पात्र रंगवतात ती पात्र घडवणारे असतात लेखक. करेक्ट करेक्ट. तर हे सगळं तंत्र म्हणजे लेखनाचं तंत्र जे टेलिव्हिजनचं खूप वेगळं आहे. सिनेमाचं वेगळं आहे, नाटकाचं वेगळं आहे, पण टेलिव्हिजनचं खूप वेगळं आहे आणि खूप जास्त डिमांडिंग. एकदम करेक्ट आहे. तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला तुमच्याकडून ह्याच्याबद्दल मला दुमत आहे. म्हणजे रायटर्सला तर मी श्रेय देतेच, कारण ते क्रिएट करतात कॅरेक्टर्स. आणि टेलिव्हिजनचं असं असतं ना, मी तर प्रभामध्ये सगळे नवीन लोकल लॉन्च केले होते, तुला आठवतंय, सगळे शोज देवाच्या
मायबाप प्रेक्षकांनी तेव्हा देवयानी असो, पुढचं पाऊल असो, हो. ते कॅरेक्टर्स फक्त लोकप्रिय नाही झाले, लोकांनी त्यांना एप केलं, त्यांचे कपडे एप केले, त्यांचे मॅनरिझम्स, तुमच्यासाठी काही पण, हे सगळं महाराष्ट्रातलं वाक्य झालं होतं. सो डेफिनेटली ताकद लेखनाची खूप जास्त आहे आणि तेवढं लेखक पोचत नाही. आय अंडरस्टँड दॅट, की लेखकाला तेवढं ड्यूज मिळत नाही, कारण तो कोणाला माहीत पण नसतो कोण लेखक आहे काय, कारण ते कॅरेक्टर्स जिवंत होतात. पण दुसरी ॲस्पेक्ट मी तुला सांगते, त्यांचं लाईफ किती शॉर्ट असते तुला माहिती आहे. त्यांचा शो चालतो तितकेच ते जिवंत असतात. तो शो बंद झाला की तुम्हाला कोणी ओळखणार नाही, कारण पुढचं कॅरेक्टर उभं असतं. ते म्हणजे असं नाही म्हणणार की तुम्ही आज ती नाटकं बघता, आज मोठ्या मोठ्या नटांची किंवा सिनेमे बघता, तुम्ही दाद देता की अरे काय काम केलं होतं तुम्ही, फॅन. सिरियलचं हे बंद झालं की दुसऱ्या सिरियलकडे माणसं वळतात. थोडे दिवस ते तुमच्या लक्षात येतात. तो इट्स अ व्हेरी शॉर्ट पिरियड असतो तो. सगळेच गणितं शॉर्ट असतात. आणि एक मी जे अनुभवलं जेव्हा मी चॅनल हेड केलं, मला जेव्हा मी प्रभाचा अनुभव देते, मी प्रभा जेव्हा नंबर 3 होतं, तर बीइंग अ फिल्म मेकर माझ्या लक्षात आलं की कुठलेही ग्रॅमर फॉलो होत नाही चॅनलवर. आणि आणि अगदी हा तुमचा ह्या टर्मवरती येणारच होतो, कारण तुमच्यासोबत काम करताना कायम ग्रॅमर हा शब्द इतक्या वेळेला आम्ही ऐकत असतो, जो खूप वर्षाच्या अनुभवानंतर तुमच्याकडून हळूहळू अजूनही शिकतोय. कारण काय झालं कौस्तुभ, आम्ही सिनेमा शिकलोय, वी वर स्टुडंट्स ऑफ सिनेमा. आणि मला लक्षात आलं होतं सिनेमा हॅज अ सायन्स. ते अंदाजे नाही बनत सिनेमा, ते शिकायला लागतो. हां, ते एव्हरीथिंग इट्स अ प्रोसेस, एव्हरीथिंग हॅज टू बी लर्न्ड. तर जेव्हा मी चॅनलवर गेले तर मला लक्षात आलं कोणीच ग्रॅमर फॉलो करत नाही. म्हणजे तुला थोडं उदाहरण द्यायचं, आणि लेखन तर तेवढं दर्जेदार. काही काही शोज मी नावं घेतली, पण अतिशय सुंदर लिहिलेली शोज होते, पण प्रेक्षक येत नव्हता. तर फर्स्ट थिंग आय सॅट टू मायसेल्फ, आय सेड मी हायजीन बदलते ह्या चॅनलचं. व्हॉट कॅन आय डू? मी चॅनलला कसं वरती नेणार? तर मी हायजीन बदलते. सो आय got all my EPs, and actually you are a part of that, की मी with the producers, with the EPs, I used to take lessons की काय असतं, की फॉर टू, म्हणजे मी पहिल्या दिवशी शूटिंगला गेले, आय वॉज शॉक्ड की मी कॅमेरामॅनला बोलवलं आणि विचारलं की सोर्स काय तुझा, कारण मला लाईटिंग इतकं, आधी मी विचारलं डे की नाईट आहे, तर तो असा बघितला आणि मला म्हणला लॅम्प जळतोय ना म्हणजे नाईट आहे. म्हटलं हा क्रायटेरिया तुझा की लॅम्प जळतो म्हणजे नाईट आहे. म्हटलं तुझं सोर्स काय? तर तो म्हटलं सोर्स. म्हटलं सेटवर शूटिंग करते. म्हटलं अरे बाळा, सेटवर असेल तर त्याची काहीतरी जॉग्रफी तू एस्टॅब्लिश केली असेल ना, की कुठेतरी सनराईज होणार, कुठेतरी सनसेट होणार, तर तू इव्हनिंगचे सीन्स कसे लाईटअप करणार? कुठं तरी तुझं सोर्स लाईटिंग येणार, काहीतरी सोर्स तर तू देणार ना, सगळीकडे असं भगभगीत तर नाही करणार ना तू. तर तो ही जस्ट लुक्ड ॲट मी असे, तुम्ही त्यांना रिअलाइज की दे डोंट थिंक ऑफ ऑल दिस. सेकंडली वी यूज टू हॅव ग्रीन कर्टन्स, ग्रीन क्लोथ्स. सो देन आय टू फील की नथिंग, हे लोक विचार सुद्धा करत नाही की पॅलेट असतो एक. एव्हरी शो शुड हॅव अ पॅलेट, की कलर्स कुठले, कलर स्कीम्स असतात. द कॅमेरामॅन, द आर्ट डिरेक्टर अँड द कॉस्ट्यूम पीपल हॅव टू वर्क हँड इन ग्लव्ह. की कॅमेरामॅन सांगतो की माझं लाईटिंग कोल्ड आहे, माझं लाईटिंग वॉर्म आहे, मग त्याच्यासाठी एक निगडीत कलर्स असतात. तर ते कलर्स आर्ट डिरेक्टर म्हणतो की वॉल्स माझे ह्या कलरचे असणार, प्रॉपर्टीज ह्या, देन द कॉस्ट्यूम डिझायनर हॅज टू डू द कलर्स. त्याच्यानंतर 2 OS शॉट्स कधीच मॅच व्हायचे नाही चॅनलमध्ये. म्हणजे एक OS म्हणजे तुला माहिती आहे ना, प्रेफरन्स शॉट्स असतात ओव्हर द शोल्डर. ते 2 कधीच मॅच नाही व्हायचे. कधी कोणाचा कान कापला जायचा, कोणाचा. तर मी विचारलं की त्याच्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? 2 OS प्रॉपरली का घेऊ शकत नाही? मग सगळ्यांनी मला विचारलं, वन व्हेरी नाईस क्वेश्चन ऑफ माय EPs आस्क्ड मी. शी सेड यानी काय फरक पडतो? म्हटलं पडतो. ऑडियन्सला ग्रॅमर माहीत नसेल, पण त्यांना व्यवस्थित तुम्ही दिलत ना, तर ते खुश होतात. जसं तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर मला पदार्थ बनवता नाही येणार, पण रुचकर पदार्थ खाऊन आनंद होतो ना. आय से एव्हरीथिंग इज परफेक्ट. मी सांगू नाही शकणार की याच्यात वेलची घातली आहे का, की याच्यात हे घातलंय का, पण मी खाऊन मिळून समाधान मिळालं. तर तुम्ही जर प्रॉपर फ्रेमिंग करायला लागलात, वाकडे फ्रेमिंग, म्हटलं एक प्रॉपर आय लेवल फ्रेमिंग पाहिजे, 2 OS मॅच व्हायला पाहिजे, एक पॅटर्न पाहिजे. म्हणजे लेखक तर लिहिणार, पण त्याचं हाऊ यू प्रेझेंट इट हॅज टू बी परफेक्ट. मेकअप, चकर मेकअप, आय शॅडोज. मी म्हटलं सकाळी उठून का आय शॅडोज लावायच्या? हां, केस विंचरलेले नाही नीट. म्हटलं ती हिरोईन आहे, ती सुंदर दिसली पाहिजे, कारण ड्रीम्स विकतोय आपण. आपण ड्रीम मर्चंट्स आहोत. आपण स्वप्न विकतोय लोकांना. कुठल्या ह्याला आवडेल की द लेडी इज नॉट लुकिंग गुड. ह्या छोट्या हायजीन्स असतात. तर आय हॅड तर मला विचारलं गेलं होतं की व्हॉट डिफरन्स विल इट मेक? आय सेड सर, हायजीन जर उत्तम केलं ना, तर 2 मिनिटं प्रेक्षक जेव्हा सर्व्ह करतो ना, 2 मिनिटं थांबेल. एखादी फ्रेम सुंदर दिसते ना, सगळं सुंदर दिसलं त्याच्यात की परफेक्ट OS आहे.
आणि त्याच्यात जर तुमचा लेखक उत्तम कॉन्टेंट लिहिल तर वी आर विनर्स. आणि एक्झॅक्टली दॅट वॉज द टर्निंग पॉईंट फॉर प्रभा. प्रभा टर्न अराउंड. सो लेखक इज व्हेरी इम्पॉर्टंट, नो ॲब्सोल्युटली, पण एक चांगला डिरेक्टर इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. कारण लेखकाचे कुठलं सेंटेन्स कापायचं, कुठलं सेंटेन्स ठेवायचं, आणि ते त्याचं टोनल क्वालिटी काय कुठल्या ह्याच्यात पाहिजे, ॲक्टिंगकडनं फ्रेमिंग कसं पाहिजे, शॉर्ट्स कसे पाहिजेत. यू कॅन नॉट, आय हेट डिरेक्टर्स जे सगळे अँगलने शूट करतात, कारण त्याच्यात आर्टिस्ट एक्झॉस्ट होतात, सगळे हे होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी हँड इन ग्लव्ह जातात. आणि जेव्हा ह्या हँड इन ग्लव्ह जातात एकत्र, तेव्हा एक चांगली कलाकृती मिळते. आणि जे टेक्निशियन्स बनवतात त्यांना सुद्धा आनंद मिळतो. इट्स ऑलवेज अ टीम वर्क. It's always a teamwork. And you have to have the right people. And when you start working with the right people, you also start enjoying. तर त्या गोष्टी मिसिंग जेव्हा सुरू झाल्या ना, की मग ते असंच मी आता एक मोठा डिरेक्टर आता, ही इज डुईंग एक्सलंट वर्क नाव. मी जेव्हा प्रभामध्ये गेले, फर्स्ट थिंग मी त्याचं फुटेज बघितलं, आणि एक हेवी फोरग्राऊंड होता झोपाळा, आणि पाठीमागे काय ते चाललं. तर मी त्याला बोलवलं, म्हटलं अरे इकडे आहे. आला तो, येस मॅम. म्हटलं हेवी फोरग्राऊंड काय तुझं, इकडे काय मर्डर होणार आहे, काय होणार आहे, वाय सच इम्प्रेसिव्ह फोरग्राऊंड. तर तो म्हणला नाही, म्हणजे म्हटलं तुम्ही हेवी फोरग्राऊंड कधी देता, की नंतर यू वॉन्ट टू टेल द ऑडियन्स की ह्या फोरग्राऊंडवरती काय ते घडणार आहे, ते एक मेमरीसाठी तुम्ही ते देता, की इकडे काय ते होणार आहे, सो शॉर्ट त्याच्यासाठी. पण तू हेवी फोरग्राऊंड का ठेवलास. नाही वाटलं. असं नाही पण राजा, असं नाही वाटलं. म्हटलं रशियन अँगलचं नाव कशाला पाहिजे, आपण नॅरेशन करतोय. आणि दुसरी गोष्ट कौस्तुभ, जे मी शिकले, जे मी माझ्या चॅनलला शिकवलं होतं, आणि आय एम सो प्राऊड, माय चिल्ड्रन डिड एक्सलंट वर्क. म्हणजे प्रवासाचं श्रेय मी नाही आहे, फक्त माझी टीमनी केलं होतं. मला जे शिकवलं होतं की अ गुड कलाकृती असते जेव्हा तुम्ही एका फील्डला दुसऱ्यापासून सेपरेट नाही करू शकत. दे हॅव टू गो हँड इन ग्लव्ह. युअर डिरेक्शन, युअर कॅमेरा, युअर एडिटिंग अँड युअर रायटिंग. म्हणजे तू जे डायलॉग लिहिशील त्याच्या लयवरती शॉर्ट डिव्हिजन व्हायला पाहिजे. येस. क्लोजअप जिकडे पाहिजे तिकडेच क्लोजअप यायला पाहिजे. वाटेल ते शॉर्ट डिव्हिजन करायचं, की आता मी हा शॉट घेतो सगळ्या अँगलनी, आता मध्येच पंच करतोय क्लोजअप, ते कधीच भावना नाही. लोकांना ग्रॅमर नसेल येत, पण त्यांना एक दर्जेदार कलाकृती बघायचा आनंद मिळतो. आणि ते सगळं आता कुठेतरी ना, तू म्हणतोस तसं घाईच्या ह्याच्यात, एपिसोड्स कंप्लीट करण्याच्या ह्याच्यात, इट्स ऑल टेकिंग अ बॅक सीट. अरे हो गया ना, छप गया ना, ही जी भाषा यायला लागली आहे ना, छप गया ना, क्या फरक पडता है, हो जाएगा, एडिटिंग में संभालेंगे, DI कर देंगे, हे सगळं आता सुरू झालंय रे. आर्टिस्ट येऊन पहिला क्वेश्चन विचारतात, मला किती वाजता सोडणार. सो ऑल ऑफ अस आर रिस्पॉन्सिबल. येस. अँड वी आर रिअली गोइंग टुवर्ड्स अ पाथ ऑफ नो रिटर्न. सॉरी टू से, पण टेलिव्हिजन 10 years बॅक अँड टेलिव्हिजन नाव इज ट्रिमेंडस फरक पडलेला आहे. इन्सिक्युरिटीमध्ये सगळे वावरत आहेत. देर इज नो एन्जॉयमेंट. कुठल्याही प्रोड्युसरला विचार, आर्टिस्टला विचार की आर यू हॅपी, दे विल से नो, वी आर नॉट हॅपी. ॲब्सोल्युटली. करायचं म्हणून करतो आम्ही, काय असेल तर. पण वाय शुड इट बी. दुर्दैवी आहे, पण ही परिस्थिती खरंच आहे. खरंच आहे. आणि वी आर द लकी, देवाने आपल्याला निवडले खरं हो. आर्टिस्ट म्हणून. आपण देवाला चारदा थँक्यू म्हटलं पाहिजे की आपल्याला एवढं दिलंय देवाने, बट वी आर नॉट मेकिंग यूज ऑफ इट. येस. आता ह्या एवढ्या सगळ्या तुम्ही गोष्टी सांगितल्या आपल्या टेलिव्हिजन मेकिंगमधल्या, की लेखक लिहितो, दिग्दर्शक त्याचा दृष्टिकोन समोर मांडतो, त्या दृष्टिकोनाला पुढे न्यायचं काम अख्खं युनिट मिळून करतं, त्याचा चेहरा नट बनतात, वाहिनी त्यांच्या प्रकारे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. एवढ्या सगळ्या टीमवर्कमधून जात असताना या सगळ्या टीमचा आणि या सगळ्या इंडस्ट्रीचा केंद्रबिंदू ही गृहिणी आहे. हो. कारण घरची कुटुंबातली सून ही गोष्टीची नायिका असते, ती हिरोईन असते. तशी आपल्या ह्या सगळ्या बिझनेसचं केंद्र हे आपल्या बिझनेसमध्ये नाहीये, तर ते बाहेर ज्यांना केटर करतोय ती गृहिणी आहे. मग महिलांची एवढी मध्यवर्ती भूमिका आपल्या सगळ्या ह्या उद्योगाला असताना आपल्या माध्यमातून आपण ज्या गोष्टी सांगतोय त्या अजूनही प्रोग्रेसिव्ह म्हणाव्या तितक्या लेवलला पोहोचलेल्या नाही आहेत का? आपण अजूनही रिग्रेशनकडे मागे चाललोय? आपण ह्याचं उत्तर तुम्हाला दे. झुंजमध्ये त्या बायका का म्हणल्या की आम्ही रिलेट नाही करू शकत? मला सांगितलं होतं ना, वाय डिडंट दे वॉच द शो, इट वॉज अ ब्युटिफुल शो. त्यांना का आवडलं नाही की एखादी अशी प्रोग्रेस, वाय दे आर वॉन्टिंग टू सी टिपिकल. तर फक्त टेलिव्हिजनला दोष देण्यात अर्थ नाही ना. प्रेक्षकांना सुद्धा आता तशाच तेच कॅरेक्टर्स आवडतील, तेच आवडेल, तर इट इज आपणच रिग्रेसिव्ह जगतोय ना. आपणच थोडंसं धाडस करून, जसं मी म्हटलं, सगळ्यांनी थोडं पुढे यायला पाहिजे. कारण ब्लेम गेम मध्ये सगळे डूम होणार, कारण त्यांनाही वाईट शोज मिळणार,
हेही वाईट बनवणार, तर ॲट द एंड ऑफ इट एव्हरीवन इज गोइंग टू बी अनहॅपी. तर हे तितकं असं पण नाही आहे. हे बघ कौस्तुभ, शेवटी यू कांट जस्ट ब्लेम द मेकर्स. जर ऑडियन्सनी एकही शोमध्ये एकाही ट्रॅकला असं वेगळ्या ट्रॅकला साथ दिला तर ते डेफिनेटली स्टोरीज सांगतील तसे. त्यांना काय स्टोरीज सांगायचे आहेत. पण त्यांना जेव्हा कळतं की अरे हे दाखवलं की याला रेटिंग येतं, आपण पण डिस्कस करायचो ना, जेव्हा रेटिंग खालती जायचं आपण काय म्हणायचो, अरे थोडंसं करून टाका, हे घालून ट्रायड अँड टेस्टेड आहे, ह्याच्यात 100% रेटिंग येणार, हे आपण बोलायचो भाषा. का बोलायचो? कारण ती वर्षोनवर्ष त्याला रेटिंग येत आहे. आणि रेटिंग येतं म्हणजे काही लोक बघतातच आहे ना त्याला. हे सगळी गणितं बदलली पाहिजेत कौस्तुभ. ॲज अ ऑडियन्स सुद्धा आपली नैतिक जबाबदारी आहे टू स्टार्ट सीइंग समथिंग डिफरंट ऑर नॉट सी समथिंग. आपल्याला नाही आवडत ना शोज, नका बघू थोडे दिवस. रीड अ बुक, गो फॉर अ वॉक, काहीतरी सुरू करा. कारण हे नाही झालं तर वी आर गोइंग टुवर्ड्स अ डूम. किती तुम्ही तेच ट्रॅक लिहिणार, तुम्ही ते किती ड्रामा टाकणार रे, किती तुम्ही वेगळे ऑथर सुद्धा, रायटर सुद्धा किती काढणार डोक्यातनं. मग तेच होतंय ना, तेच पण आलेला आहे सगळा. सो एव्हरीबडी हॅज टू बी ब्लेम्ड. कारण रेटिंग चॅनल्स असं होतं की एकदा काहीतरी असा ट्रॅक टाकला, त्याला भरघोस रेटिंग आलं की दे ऑल्सो डोंट वॉन्ट टू थिंक ऑफ डिफरंट थिंग्स. मग ते म्हणजे तेच घाला, तेच कॅरेक्टर आणा, परत आपण तेच घालतो, घुमून फिरून तेच घालतोय. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, मी नट म्हणून काम करत असताना एकदा अक्षरशः अशी परिस्थिती होती, आमचा सेटिंगवाला केळीचे खांब घेऊन आला, तिकडून त्यांचा सेटिंगवाला केळीचे खांब घेऊन आला, आणि त्यांच्या फॅमिलीमधला नातू आणि मी आमच्या फॅमिलीमधला नातू, आम्ही एकमेकांशी बोलत होतो की तुमच्याकडे कधी आहे पूजा, उद्या आहे का, आज आमच्याकडे आज पूजा आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की प्रत्येक सिरियलमध्ये गोष्ट तीच असते, तेच घडतं. हिरोईन चेहरा बदलून येते, म्हणजे प्लास्टिक सर्जरी नंतर फक्त चेहऱ्याने अख्खं अंग बदलतं, मेमरी काय लॉस होते. या काही गोष्टी आहेत ज्या आपण स्टुपिड गोष्टी असतात ना. एक्झॅक्टली, आपल्यालाही पटतं ते स्टुपिड आहे, पण आपण करतो कारण आवडतं, रेटिंग येतं. आम्हाला सगळ्यांनाच पडलेला प्रश्न हा आहे की हे रेटिंगचं तंत्र नक्की आहे काय? आय विल नॉट से की टोटल मॅन्युप्युलेटेड असेल. इतकं मॅन्युप्युलेट नाही करता येणार की बाबा चॅनल्सनी आपले मग सगळ्यांनीच मॅन्युप्युलेट केलं असतं ना, मग एकच चॅनल का, असं नाही ना. किंवा प्रवाह करताना मी बघितले स्वतः की लोक वेडी झालेली आहेत, तुमच्यासाठी काही पण त्याच्यासाठी. आणि देवयानीचं सक्सेस मी बघितलंय, पुढचं पावचं सक्सेस मी बघितलंय, अक्कासाहेबांचं सक्सेस मी बघितलं, आणि वेड्यासारखं सक्सेस होतं. म्हणजे मला सुद्धा धक्का बसला होता की अक्कासाहेब सारखं काय तर जे आपण खोलीत बसून बनवलं होतं ते इतकं लोक डोक्यावर घेतील ना. तिच्या साड्या काय कॉपी करायचे, तिचे बिंदी कॉपी करायचे, हे मी बघितलेलं, मी अनुभवलंय की जेव्हा क्रिएट केले होते कॅरेक्टर्स असे. तर म्हणजे लोक बघतात ना, लोक त्या आवडीत. आणि इट्स नॉट दॅट की एव्हरीथिंग वी हॅड डन वॉज व्हेरी ग्रेट. तुम्हाला यावरूनच एक सांगतो आठवण, म्हणजे तुमच्यापर्यंत तर ही गोष्ट तेव्हाच पोहोचली होती, पण प्रेक्षकांसाठी म्हणून मी आठवण नक्की सांगतो की आता मी खूप महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही आता डिस्कस केला की आपण रिग्रेसिव्ह दाखवतोय का, आपण खूप पुरातन गोष्टी दाखवतोय का, महिलांवरचे अत्याचारच आपण सतत दाखवतोय का, ही चर्चा आमची नेहमी देवयानीच्या सेटवरती, माझी आपला दिग्दर्शक अवधूत पुरोहित, आमची ही चर्चा नेहमी व्हायची की आपण काय करतोय आणि हे सगळं का करतोय, हे काय चाललंय. बरोबर, आमटीमध्ये मीठ जास्त पडलं म्हणून सासरा थोरल्या सुनीचा हात घेऊन त्या उकळत्या अंगठी बुडवतो, चटका बसला पाहिजे, परत ही हातून घडता कामा नये. हे काय दाखवतोय आपण, ही नाही आपली संस्कृती. असं म्हणत असताना एकदा रात्री सेटवरती एक 3-4 पोलीस, लेडीज पोलीस, महिला पोलीस ऑफिसर्स आमच्या सेटवरती आले. बरं, पोलिसांना बघून आम्ही घाबरलो, कारण ऑलरेडी आपल्या मागे काही केसेस वगैरे लागलेल्याच होत्या त्यावेळेला. तेव्हा मला वाटलं की झालं आता आणखीन एक केस लागली. पण त्या ब्रेक होईपर्यंत थांबल्या, म्हणजे टेक चालू असेपर्यंत त्या थांबल्या महिला पोलीस. मग त्यांच्यातली एक जण पुढे आली, त्यांनी चौकशी केली की आम्हाला यांना भेटायचं आहे. मग त्या नटांना भेटल्या आणि त्यांच्या थ्रू आमच्याकडे आल्या, लेखक दिग्दर्शक हे आहेत म्हटलं तर आमच्याकडे आल्या, आणि त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही हे जे दाखवताय हे माझ्या आयुष्यात खरोखर घडलेलं होतं. माझ्या हातून जीवनात काहीतरी चूक झालेली असताना माझ्या सासऱ्यानं माझ्या हाताला चटके दिलेले होते. माझ्या नशिबानं माझे आईवडील माझ्या पाठीशी उभे राहिले, म्हणून मी त्या सगळ्यातून बाहेर पडून घटस्फोट घेऊन मी स्वतंत्र झाले आणि आज पोलीस ऑफिसर म्हणून मी शिक्षण घेऊन उभी आहे. इथून पुढे ज्या महिलांवरती अत्याचार होतात त्यांना बळ देण्यासाठी मी उभी आहे. पण या गोष्टी घडतायत आजही. तुला आठवत असेल मी सुरुवातीला काय तुला म्हटलं की सिंथेटिक आयुष्य जे आता जगतोय आपण, त्याचं रिफ्लेक्शनच आपण बघतोय.
आपलं सगळ्यांचं कुठेतरी हे सगळ्या गोष्टी होतात. आपल्याला वाटतं अजून डावरी नाही आहे, शिकलेल्या लोकांमध्ये डावरी आहे. हे सगळ्या गोष्टी एक्झिस्ट करतायत कौस्तुभ. तर ॲज अ ह्युमन बिंग आपण हे सगळं बदललं पाहिजे आपली प्रवृत्ती. कारण कुठेतरी रिफ्लेक्शन आहेच ना सोसायटीचं. आणि प्रत्येक जुन्या गोष्टी वाईट आहे अजिबात नाही आहे रे. काही काही जुन्या गोष्टी खूप सुंदर आहेत, जे आपण कन्व्हिनियंटली विसरलेलो आहोत. कन्व्हिनियंटली आपण त्या जुन्या गोष्टी करत नाही आहोत. हां, आणि जे नको आहे ते आपण उचलून त्यांना हे करून ग्लोरिफाय करून. हे करून रिहॅश करून वापरतोय. तर हे प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे, की आपण जे बघतोय त्याचा इम्पॅक्ट काय होतोय घरावर, त्याचा इम्पॅक्ट काय होतोय आपल्यावर, किंवा जेन्युअली आपण शिकतोय का. टेलिव्हिजन मला वाटत नाही कोणी शिक्षणासाठी घेतात, एंटरटेनमेंटसाठीच असतो युजली. आणि रिलेटेबिलिटी. आता तू म्हणशील की हे मी स्टडीमधनं बघितलं कौस्तुभ. मी आय एम नॉट टॉकिंग समथिंग फ्रॉम माय हेड. लोक रिलेट करतात. म्हणजे रिलेट कधी करीन मी, वेन आय हॅव गॉन थ्रू अ सिच्युएशन. वेन डू आय रिलेट टू अ सिच्युएशन? If somebody, I can say, I can relate to that character. म्हणजे I have lived that character ना. Yes. Or I have seen somebody living that character. तरच माणूस म्हणेल ना की मी रिलेट करतोय त्या कॅरेक्टरशी. नाहीतर मी रिलेट कसं करणार? म्हणजे ह्या गोष्टी घडतायत ना, समाजात ह्या गोष्टी घडतायत. आता त्याला आपण हे करतोय की व्हॉट यू से इज व्हेरी राईट, की ह्या माध्यमातनं वी शुड यूज इट टू रिमूव्ह दोज थिंग्स इन्स्टेड ऑफ एनकॅशिंग. आपण काय करतोय की ज्या वाईट गोष्टी घडतायत समाजात त्यांनाच एनकॅश करतोय आणि त्याच्यावरती आपण रेटिंग्स आणतोय अँड वी आर लिव्हिंग हॅपीली, विच शुड नॉट बी. इवन आय एग्री टू दॅट. पण आपण कुठेतरी समाजाचा भाग आहोत. समवे वी आर किलिंग आवरसेल्व्हज. आपण आपल्या स्वतःसाठी एंट्रन्स करतोय. आपल्या लक्षात येत नाही आहे की इट इज लाईक दॅट फास्ट फूड विच इज गेटिंग फास्ट टू अस. आणि ह्याच्यात इतके डिसीजेस होणार आहेत नंतर की थोड्या दिवसांनी तुम्ही काय दाखवणार, तुम्ही काय हे करणार ना. पण इट इज ॲक्च्युली हॅपनिंग फ्रॉम द ग्राउंड लेवल, की लोक आज दर्जेदार काही बघू इच्छित नाही. चांगला एखादा शो बघितला तर त्याला रेटिंग नाही. ते रेटिंग नाही म्हणून मग ते आहे तेच आपण परत परत पाणी टाकून तेच दाखवतोय. आणि तेच दाखवतोय, मग तेच लोक बघतायत ना. आता काही कमी पॉप्युलॅरिटी आहे का नवीन शोजची? काय करतोय आपण? तेच दाखवतोय. आपण पण केलेत शोज, आपण पण सीन्स लिहिले कौस्तुभ. काही ग्रेट टॉप सीन्स नव्हते. आपण तेच सीन्स किंवा आधीचे आपण रेफरन्सेस काढायचो. मी पण तुला किती म्हटलं की कौस्तुभ जुन्या ह्याच्यात कसं काय केलेलं होतं, तू व्हायचं ते आपण असं करायचं, मी व्हायचं त्याला रिवॅम्प कर. कारण वी आर गुड स्टोरी टेलर्स. आपण त्याला रिहॅश करतो, त्यालाच परत पाठवा आणि आपल्याला एकदम दिसतं की थर्सडेला मस्त लोक त्याला ॲप्रिशिएट करतायत. तो समवेनं हे आता जेव्हा चॉईस आहे लोकांकडे, तर थोडंसं ना प्रेक्षक सुद्धा सतर्क व्हायला पाहिजे की व्हॉट आर दे वॉचिंग, वाय शुड दे वॉच. अँड चॅनल अँड मेकर्स ऑल्सो शुड फील की नाही, आपण सुद्धा समाजाचा एक भाग आहे. तुम्ही मगाशी म्हणता म्हणालात की समाजात जे घडते त्याचंच प्रतिबिंब आपण आपल्या गोष्टीमधून दाखवायचा प्रयत्न करतो, कारण तेच रिलेट होतं. करेक्ट. तसं तुम्ही एक अनुभव मध्यंतरी सांगितला होता की पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत होती, जी आता विभक्त किंवा छोटी कुटुंब पद्धत एकदम आता आलेली न्यूक्लिअर फॅमिली. हेही रिफ्लेक्शन आपल्याला आपल्या कामामध्ये की लोकांना एकत्र कुटुंब बघायला आवडतात, म्हणून आपल्या गोष्टींमधल्या फॅमिलीज मोठ्या असतात, म्हणून आपण त्याच्यामध्ये कितीही टेन्शनचं वातावरण असलं तरी एखादा सण आला की ते सगळ्या म्हणजे एकमेकांच्या झिंज्या उपटणाऱ्या हिरोईन आणि विलन्स असतात, तर सगळं विसरून छान नवऱ्या नथ वगैरे सगळ्या साज शृंगार करून त्या उत्सवासाठी उभे राहतात. सॉरी कंटिन्यू. हा, तर हे सुद्धा एक रिव्हर्स रिफ्लेक्शन आपण ह्याला म्हणू शकतो का, आणि ते कितपत योग्य आहे? हे बघ, मॉरलिस्टिक आपण बोलू नाही शकत सध्या, कारण वी आर ऑल्सो पार्ट ऑफ दॅट. सो जस्ट आय विल नॉट सिट ऑन अ फेन्स अँड गिव्ह मॉरलिस्टिक, कारण आय हॅव बीन अ पार्ट ऑफ दॅट. मी सुद्धा त्याची भाग आहे. कारण मी माझ्या नातीबरोबर जेव्हा बसून उलटा चष्मा बघते, कारण तिला एक्साइटमेंट वाटतं त्याच्यात. आता ती मोठी झाली, आता ती बघत नाही, पण आय हॅव स्पेंड डेज सिटिंग विथ हर वॉचिंग दॅट उलटा चष्मा. आय ॲनलाइज की काय ती, व्हॉट इज शी मिसिंग. शी इज मिसिंग अ सोसायटी वेअर देर इज अ होमोजिनियसनेस. की माइट बी ती क्रेव्ह करते की असे नेबर्स की ज्यांच्या घरी ती जाऊन खाऊ शकेल, जे सगळे एकत्र येतील. ते कुठे नाही आहे आजकाल रे. प्रत्येकजण आपापलं बघते. इतकं सेल्फ सेंटर्ड झालो आहे ना आपण आयुष्यात, की वी आर नॉट बॉदर्ड अबाउट आपल्या फॅमिलीच्या लोकांबद्दल बॉदर नाही, तर नेबर्सबद्दल काय आपण बॉदर करणार. सो ज्या गोष्टी, आणि ह्युमन आहोत आपण, आपल्याला इमोशन्स देवानी तेच दिलेले. ते जे 100 वर्षाचे आधीचे इमोशन्स ते आत्ता पण इमोशन्स आहेत.
आपण फक्त त्यांना सिंथेटिक बनवलं आहे. हळूहळू पण त्यांना सिंथेटिक बनवत जातो. इमोशन सेम आहेत. तर अजूनसुद्धा मला ते आवडेल टू हॅव नेबर्स हू केअर फॉर मी. शेजारच्या घरून एक वाटी आलेली, मला आवडेल रे. तू मला सांग कौस्तुभ, मंगळागौरीचे सण एवढे का पॉप्युलर झालेत सध्या? काही चॅनलमध्ये बघू नाही, ते संस्कार भारतीमध्ये सुरू झाले आणि ते किती मोठ्या प्रमाणात की आज लोक मंगळागौरीच्या त्या बायकांना बोलवतात. ते निमित्त असतं सगळ्यांना एकत्र येण्याचं. ते एन्जॉईंग ड्रेसिंग अप. म्हणजे मला माहित होतं की स्टिच नऊवारी मिळतात, की नऊवारी स्टिच मिळतात आणि दे एन्जॉईंग इट. तर कुठेतरी जे मी तुला आधी म्हटलं की सगळं जुनं वाईट नव्हतं रे. जुन्या काही गोष्टी सुंदर होत्या, त्या आपण जर जोपासून ठेवल्या असत्या ना, तर आज आपली अशी सिंथेटिक जनरेशन नसती झाली. आपण कन्व्हिनियंटली ते सगळं विसरलो, एक काहीतरी कशाच्या तरी पाठीमागे लागलो आणि देन आपल्यातलं जे मन होतं, इंडियननेस होतं, आपल्या जीन्समध्ये जो इंडियन व्हॅल्यूज आहेत, दॅट वॉज क्रेविंग फॉर दॅट. की आपल्याला ती इच्छा व्हायची, अरे आपण बघूया थोडं मंगळागौरीचे खेळ खेळायला आवडेल मला. अगदी पॉश बायका मंगळागौरीच्या याच्यात नऊवारी घालून, म्हणजे पेडर रोड आणि इकडे सुद्धा मंगळागौरीचे खेळ होतात, हो की नाही? सो कुठेतरी ते जेनेटिकली एक इंडियननेस आहे ना आपल्यामध्ये, दॅट गेट्स सॅटिस्फाईड थ्रू दोज थिंग्स. आज मी जेव्हा तारक मेहता मी पण बसून बघायचे, आय ऑल्सो स्माईल. माझी जुनी सोसायटी मला आठवायची की असे नेबर्स होते, आता नाही आहेत. आय एम स्टेइंग ऑन अ फ्लोर विच आय डोंट नो हू इज माय नेबर, सो आय हॅव टू कीप मेड्स टू बी विथ मी. द सॅड पार्ट इज दॅट. सो आपल्या जेनेटिकली वी आर मेड ॲज अ फॅमिली, की आपल्याला लव्ह लागतं, आपल्याला केअरिंग लोक लागतात, हे आपण तसे घडलेले होते जीन्स, आणि ते कुठेतरी आपण डिनाय करतोय. वी हॅव बिकम सेल्फ सेंटर्ड. आपण आपल्यापुरतं मर्यादित बघतोय, आपण बघतोय, पण आतमध्ये ते मध्ये मध्ये ते येतो. म्हणून जेव्हा आपण सण दाखवतो चॅनल्समध्ये, लोक एवढे हे करतात, त्याचं रेटिंग वाढतं, कारण पीपल लव्ह टू सी एव्हरीवन ड्रेस्ड अप. सणवार, वी आर नॉट केटरिंग टू ऑल दॅट. आता कुठे सणवार? तिळगुळ किती लोकांच्या काही तिळगुळ बनतो? नाही बनत. गुळाची पोळी तर किती पुढच्या जनरेशनला माहीत पण नाही गुळपोळी काय. तर पण कुठेतरी इफ यू एक्सपोज देम टू दॅट, दे विल एन्जॉय इट. कारण त्यांचं एक सॅच्युरेशन पॉईंट आलेलं आहे आता. एका दृष्टिकोनात आपण आता सॅच्युरेशन पॉईंटवर गेलेलो आहे. आता पुढे काय दाखवणार आपण सिंथेटिक, किती काय दाखवणार? सो इट हॅज टू बी ऑल ऑफ अस हॅव टू टुगेदर टेक दिस कॉल नाव. आणि मी म्हणते तशी सुरुवात अशी एखाद्या चॅनलनी जर असं केलं की आम्हाला इतकं रेव्हेन्यू इनफ आहे ब्रेक इव्हन व्हायला, लेट अस टेक अँड स्टार्ट मेकिंग डिफरंट काइंड ऑफ शोज. आणि चुकून, आय एम नॉट चुकून, आय विल नेव्हर से चुकून, माझी खात्री आहे की पीपल विल गो टू वॉच दॅट. आणि जर ते झालं तर इट विल बी अ गोल्डन पिरियड फॉर ऑल ऑफ अस. म्हणजे मला माझी एक मैत्रीण म्हणजे, तुला काय वाटतं आता चिमणरावांचं झराट वाचून दाखवलं तर आपली नातवंड ऐकतील का? म्हटलं माईट बी ऐकतील सुद्धा. आपण किती ताकदीने ते पेश करतो ते कॅरेक्टर्स, आणि ते किती छान गुंड्याभाऊ आणि ती चिमणी आत होते कसं सांगतो, किंवा चिमणरावचं कॅरेक्टर कसं करतो, त्याच्या आपल्यावरती, आपल्यात जर ती ताकद असेल की चिमणराव हे कॅरेक्टर तितकंच इन्स्पायरिंग बनवलं, तर आताची यंगस्टर्स ऑल्सो विल एन्जॉय. तर तारक मेहता बघू शकतात, तर चिमणरावांची सराट नाही बघू शकणार? नक्कीच बघू शकतील ना. कारण कुठेतरी जेनेटिकली आपली नीड असते टू हॅव सिम्पल पीपल, टू सी पीपल लव्हिंग. आणि हे सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आता. आणि आता फॉल्सनेस इतका आलेला आहे ना, की हे कोणी धाडस पण नाही करत बोलायला. लोक म्हणते आपण कशाला वाईटपणा घ्या, आपण चल रहा है ना, चलने दो ना, क्या जरूरत आहे. ह्यालाच धरून माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हाच असणार होता की तुम्ही पूर्वी चॅनलच्या त्या बाजूला असायचा, आज निर्माते म्हणून या बाजूला आहात, आणि आता तुम्हाला म्हणजे जसं तुम्ही निर्मात्यांना काही नियम आणि अटी घालून द्यायचा, तसं आज तुम्हाला त्या नियम आणि अटींना फॉलो करावं लागतंय. याच माध्यमात या दोन्ही बाजूंना काम करत असतानाच हे स्थित्यंतर आता तुमच्यासाठी कसं आहे? लकीली फॉर मी खूप मला नियम नसतात. आय बीन व्हेरी लकी. आय थँक द चॅनल पीपल की ते आउटराईट रिस्पेक्ट दिला गेला आहे. व्हॉट एव्हर शोज आय हॅव प्रोड्यूस, दे हॅव गिव्हन मी ट्रिमेंडस रिस्पेक्ट. की नाही पटलं तरी माईट बी पाठीमागे बोलत असतील, पण दे हॅव गिव्हन इन की जाऊ दे. आणि आपण रेटिंग्स पण आणलेले आहेत. वेन यू रोट फॉर मी ऑल्सो वी हॅव गिव्हन देम रेटिंग्स. बट आय नो इट इज डिफिकल्ट. कारण माझ्यासाठी तर खूप डिफिकल्ट होतं कधी कधी. कारण एक तर वयाने अर्धे माझ्या, दे आर ऑल लाईक माय चिल्ड्रन. म्हणजे सगळ्यांना, माय डॉटर इज ओनली अ डिरेक्टर नाव, आणि हे सगळे मुलंच आहेत. अँड आय नो की जे आवडतं मी दाद देते, तुला माहिती आहे. जर मला कुठली तरी गोष्ट आवडते तेव्हा मी स्वतःहून जाऊन सांगते की अरे वा, माझ्या डोक्यात आलं नव्हतं, काय सुंदर आहे. पण जेव्हा आपल्याला कळतं की नाही, हे जे सांगितलं जातं हे पटत नाही आहे मला,
आणि आता मी त्या भोऱ्यात आणि दुविधात आहे, तुला खरं सांगायचं तर, की हा खूप छान प्रश्न तू विचारला. आय वुड लाईक टू एंड टेलिंग दिस, की मी एक सेमी रिटायरमेंटसारखं केलं होतं मध्ये, की आता 62 झालं, लेट मी सिट ॲट होम. पण आय वेंट इन टू डिप्रेशन, कारण काही करायला नाही, दिवसभर काय करणार. तर डॉक्टर सेड प्लीज स्टार्ट वर्किंग. तर जेव्हा आय स्टार्टेड वर्किंग, माझी मुलगी म्हणली मॉम देन यू विल हॅव टू चेंज. चेंज इज कॉन्स्टंट. म्हणजे म्हटलं, म्हणजे शी से इफ यू डोंट लाईक समथिंग ऑल्सो ना, दॅट मोमेंट यू डोंट रिॲक्ट. तर म्हटलं सई, म्हणजे शी सेड मॉम डोंट बी सो दिस ना आउट, तुला का फोर्थराईट होऊन बोलायची गरज आहे. यू से हो का, टेक युअर टाईम अँड देन यू, नंतर जाऊन तू नाईसली त्यांना सांग की मला असं वाटतं आपण असं करून बघूया का, अँड माइट बी. सो आता मी स्वतः त्या प्रोसेसमध्ये पण शिकतेय की मला थोडं ते शिकायला, इफ आय हॅव टू सर्व्हाइव्ह, अदरवाइज आय विल बी आउट ऑफ वर्क. अँड कधी कधी वाटतं की काही काही यंगस्टर्स खरंच छान पण सांगतात, ते आपण शिकतो पण प्रचंड त्यांच्याकडनं, कारण ते दे ऑल्सो कम विथ एनर्जी. असं नाही की ते सगळेच काही स्टुपिड सांगतात, आपण काही ग्रेट तोप सांगतोय, नाही. तर आय एम जस्ट वेटिंग की आता ही जर एक हे झाली दोघांची, की आय कॅन ऑल्सो टेल देम अँड दे ऑल्सो लिसन टू मी अँड वी कॅन, आणि जे आधीचे शोज केले तसं झालं, तर आय विल बी इन अ हॅपी स्पेस टू वर्क अगेन. नाही तर फॉर मी ऑल्सो देर इज अ प्रॉब्लेम. आता पुन्हा एकदा तुम्हाला थोडंसं मागे मागे म्हणजे पुन्हा एकदा त्या चॅनलच्या भूमिकेमध्ये तुम्हाला परत निघून एक प्रश्न मला असा विचारायचा आहे, की आम्हाला लेखक म्हणून, नट म्हणून, तंत्रज्ञ म्हणून काम करताना सगळ्यात मोठी भेडसावणारी समस्या आहे ते म्हणजे 3 महिन्याचं क्रेडिट पिरियड आणि ते सुद्धा पैसे वेळेत न येणं. काही निर्माते इतके चांगले आहेत की जे न चुकवता योग्य वेळेत योग्य मानधन देतात. पण काही निर्माते असेही आहेत की जे देत नाहीत. काही निर्माते असेही आहेत की जे फसलेत काम करताना. त्यांना वाटलं होतं की करण्याची इच्छा खूप छान होती, माणसं चांगली आहेत, पण त्यांना ते गणित नाही जुळवता आलं. ते फसले त्याच्यामध्ये. असे म्हणजे स्वभावानं प्रामाणिक आहेत, पण ते आता अडकलेले आहेत. इथून पुढे निर्मिती क्षेत्रामध्ये काम करत असताना टेलिव्हिजनवरती खास करून, की टेलिव्हिजन सीरियल प्रोड्यूस करणं ही एक खूप मोठं शिवधनुष्य पेलण्यासारखीच हो एक आहे, जबाबदारी आहे. सध्या आहे. जी भूमिका तुम्ही पण आता निभावता, हो. तुम्ही स्वतः निर्माती म्हणून काम हो. करताय. तर तुमच्या चॅनलमधल्या आणि निर्माती म्हणून या दोन्ही भूमिकांमधल्या अनुषंगानं तुम्ही काय सल्ला द्याल, की कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजेत निर्माता म्हणून? हे बघ, मी जेव्हा प्रोड्यूस केलं होतं ना, 2 गोष्टी आम्ही पाळल्या होत्या सई यांनी, की प्रत्येकाला पेमेंट गेलं पाहिजे. हे कुठल्याही बाबतीत, म्हणजे शो नाही चालला तर लॉस घ्यायची ताकद पाहिजे, हे सांगूनच मी उतरले होते. मी सईला ते सांगायची की इतका पैसा आपण लावतोय, उद्या जर शो बंद झाला तर एवढा लॉस होईल आपल्याला. म्हणजे हे प्रामाणिकपणे मी सांगते, ऑन स्वेअर ऑन माय प्रोफेशन. हे युनिटचं तुला पण माहिती आहे की अगदी बरोबर आहे. नाही, आणि प्रत्येकाला पेमेंट मग हेही गेलंय. मला विचारायचंय, की 90 डेज क्रेडिट हो. ही सिस्टम कशामुळे आली ही जरा प्रेक्षकांना समजावून सांगा. ही 90 डेज क्रेडिट असं आलेलं की मनीचा त्यांचा जो फ्लो असतो ना चॅनलचा, एक एव्हरीथिंग इज अ फ्लोईंग ऑफ मनी ना. एका ठिकाणी तो ब्लॉक नसतो ना एका ह्यालाच. इतके शोज होत असतात, इतकं मार्केटिंगचा पैसा असतो. तर सर्क्युलेशन मधल्या पैशासाठी ते 90 डेज असतं, की द मनी इज बिंग सर्क्युलेटेड. की तो पैसा जेव्हा येतो तो सर्क्युलेशनमध्ये जातो, आणि पण एकदा सुरू झाला की थांबता येत नाही. चॅनल पण थांबत नाही बघ. एकदा त्यांचे पेमेंट सुरू झाले की ते कंटिन्यूअस असतात. सो दे हॅव दॅट पिरियड, जेस्टेशन पिरियड असतो त्यांचा, का त्यांचा मनी फ्लो असतो तो त्याच्यासाठी. सो वेन आय बिकेम अ प्रोड्युसर, पहिली गोष्ट मी सईला सांगितली होती की सई, दिस इज अ रिस्क. आणि आम्हाला सतत माहीत असायचं, तर आमची गणितं खूप परफेक्ट असायची. माझे जे बिझनेस हेड होते, ही वॉज व्हेरी पर्टिक्युलर. तर त्यांनी मला सांगितलं होतं की ताई, इतक्या एपिसोडमध्ये आपण ब्रेक इव्हन होणार, पहिलं ब्रेक इव्हन नाही होणार. ते 3 महिन्यात आपण ब्रेक इव्हन होतो, 3 की 4 महिन्यात आपण ब्रेक इव्हन होतो. तर 3-4 महिने तुम्हाला शांतपणाने काही नाही, कारण तुम्ही क्वालिटी ऑफ द शो नाही सफर करू शकत. पण त्या 3-4 महिने तुम्ही कसं मॉनिटाईज करू शकता, की एवढे पहिले एवढा पिरियड यू कॅन शूट इतके मिनटं इतके. पण नंतर पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हँड्स ऑन प्रोड्युसर काय म्हणतात, की त्याला थोड्या महिन्यांनी लक्षात येतं की आपलं डाऊनहिल चाललंय. जितकी मिनटं आता, कारण आपण चार्ट बनवतो. अरे 4 मिनिटं रिकव्हरीची आहे, आपण ॲज अ प्रोड्युसर चार्ट बनवतो, की पहिल्या महिन्यात एवढे शूट होईल, सेकंड महिन्यात एवढं शूट होईल, थर्ड महिन्यात एवढं शूट होईल, म्हणजे मग चौथ्या महिन्यात आपल्याला मनी बॅक येईल, अँड देन इज अ प्रॉफिट. दिवसाची 24 मिनिटं निघालीच पाहिजे. एवढे पाहिजे. तर ते आपल्याला थोड्या दिवसांनी लक्षात येतं की काहीतरी कारणामुळे हे होत नाहीये. आता तो कारण आपल्या वाईट प्रोडक्शनमुळे होत असेल, की आपलं प्रोडक्शन मॅनेजर इज नॉट प्रोव्हाइडिंग टू द डिरेक्टर, त्याच्यामुळे शूट होत नाहीये. डिरेक्टर इज स्लो, आर्टिस्ट आर नॉट कमिंग ऑन टाईम. तो ॲज अ प्रोड्युसर यू हॅव टू पुल अप ॲट एव्हरी स्टेज. तो प्रोड्युसरनी कम्प्लिटली इन्व्हॉल्ड पाहिजे. म्हणून माझं पण असं म्हणणं असतं की जे प्रोड्युसर असतो तो इंडस्ट्रीचा माणूसच पाहिजे. त्यांनी रिटायरमेंट आपल्याकडे जे लोक आता मिळतात ना, रे पैसा लगाने को तयार आहे, पैसा लगाने को शोज नाही बनत रे.
इट इज समबडी हू हॅज अ हार्ट टू मेक दॅट हम्म. शो, की हा शो वर्क व्हायला पाहिजे, या शोमध्ये सगळ्यांना पैसे मिळायला पाहिजेत. आज आपण का बनवतो, प्रत्येकजण आशेने येतो की हा शो झाला की, तर तितकं प्रेम करणारे आणि एक असे प्रोड्युसर पाहिजेत की ज्यांना जेन्युनली प्रेम आहे त्याच्याबद्दल, की हा शो चालला पाहिजे, ह्याच्यामुळे लोकांना पैसे. आणि आपण शो करताना आपल्या लक्षात येतं की आपण नाही ते होतंय मिनटं एवढी, ह्या सेकंड मंथमध्ये आपल्याला एवढी मिनटं करायला पाहिजे होती, आपण पाठीमागे पडतोय किंवा आपण जास्त जातोय. थर्डली चॅनल कॅन हेल्प. जे मी जेव्हा होते आय टू हेल्प, मी पण शोज बंद केलेले आहेत काही काही ना, आय टू कॉल दोज पीपल अँड गिव्ह द कॉम्पन्सेशन. किंवा जर मी एखादा एपिसोड स्क्रॅप केला फॉर सम रिझन, आय टू सी टू इट की स्टार पेड दोज पीपल दॅट मनी. तेव्हा कारण प्रोड्युसरनी का लॉस बेअर करावा. तर हे जर थोडंसं चॅनल जे ॲब्रप्ट आजकाल काही काही चॅनल्स बंद करतायत, एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही जे ब्रेक इव्हन म्हणाला ते कित्येक आता डोळ्यासमोर घडलेली उदाहरणं की ब्रेक इव्हनचा होत ब पण नाही आलेला नाही आणि आणि चॅनल सील बंद झाली. आपल्या आणि चॅनल पण कारणीभूत आहे ना. कॉल त्यांनी पण घेतलेला आहे अर्थात. प्रोड्युसरनी. असं नाही ना की घरी एपिसोड्स बनवले आणि जाऊन तुम्हाला विकले. तुम्ही पण बसून गोष्टीवर चर्चा झालेली आहे तासन तास, हो. त्याच्यावर कॅरेक्टर्स घडलेले, तुम्ही सेट व्हिजिट केलेली आहे, तुम्ही सगळं एडिटेड फुटेज बघितलेलं आहे, तर तुम्ही कारणीभूत आहात ते अलॉंग विथ द प्रोड्युसर. तर जेव्हा तुम्ही ॲब्रप्टली बंद करता, तर आय फील इट्स अ नैतिक जबाबदारी ऑफ अ चॅनल की एवढे एपिसोड्सचे एवढं कॉम्पन्सेशन तुम्हाला दिलं जाईल, तर मग माणसं डेअर करतील. मग काय होते कौस्तुभ, आता लोकांना क्वालिटीला लक्ष नाही देत आहे. हम्म. जितके लोक पैसा आत करता येईल ते बघतायत की जितके लोक ब्रेक इव्हन होईल ते कसेही शूट करा. आणि हे पैसे न देणं ना, आय एम सॉरी टू से, पण ही प्रवृत्ती आहे रे, की आपण आपला पैसा बनवायचा आणि लोकांचं नाही द्यायचं. इट्स व्हेरी सॅड की आय फील सच पीपल शुड नॉट बी गिव्हन द सेकंड शो. जर एका चॅनलला कळलं की ह्या प्रोड्युसरनी पैसे नाही, आणि चॅनल नेहमी इंटरफिअर करू शकतो, कारण लास्ट पेमेंट चॅनलकडे असतं. मी जेव्हा प्रोग्रामिंग हेड होते तेव्हा मी कित्येकदा केलेलं आहे की मला लोकांनी येऊन सांगितलं आम्हाला पेमेंट नाही मिळालं, आय विथहेल्ड द पेमेंट, आणि प्रोड्युसरला मी सांगितलेलं की पेमेंट क्लिअर करा तर तुमचं लास्ट चेक मिळेल. कारण आपण पण नैतिक जबाबदारी ठेवतो ना की आपल्या चॅनलसाठी लोक काम करायला ते, तर त्यांना ॲटलिस्ट मिनिमम की आपण जो पैसा देतो तो त्यांना मिळाला पाहिजे, पोहोचला पाहिजे पोचला त्यांच्यापर्यंत. पाहिजे. बरोबर ह्या आहे. गोष्टी थोड्याशा व्हायला पाहिजेत. नाहीतर मग थोडंसं प्रोड्युसर पण चारदा विचार करतील हम्म. शोज करायच्या आधी. असं ते सगळी गणित आहेत. बरोबर आहे. तुम्ही मगाशी म्हणताना हे एक छान गोष्ट सांगितलीत की आज ऑप्शन एवढे अवेलेबल आहेत. हो. म्हणजे उदाहरणार्थ OTT हे खूप मोठं चॅलेंज Correct. आहे आज टेलिव्हिजन Correct. समोरचं. हो. बरं, OTTला सेन्सॉरशिप नसल्यामुळे करेक्ट तिथे खूप वेगळ्या धाटणीच्या गोष्टी Correct. दाखवल्या जातात Correct. ज्या चांगल्या आहेत. करेक्ट. उत्तम एंगेजमेंट आहे तिकडे. तिथे छान मनोरंजन सुद्धा मिळतं. खूप वेगळ्या धाटणीच्या गोष्टी बघायला मिळतात. ऑडियन्स तिकडे वळायला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी. हो. आपला लॉयल ऑडियन्स तिथे पोचायला सुरुवात झालेली आहे. हो, बरोबर. पण मग आता टेलिव्हिजनवरती फक्त लॉयल ऑडियन्सला टिकवण्यासाठी त्याच गोष्टी दाखवत राहणं कितपत योग्य आहे हा नाही का योग्य. आता टेलिव्हिजननं सुद्धा काट टाकून मी तुला म्हटलं ना की एका कोणीतरी ही सुरुवात करायला पाहिजे की आम्ही थोडंसं धाडस करून वेगळ्या पद्धतीचे शोज सुरू करतो. थोडे दिवस आपण सस्टेन करू, नाही रेटिंग आलं तरी फरक नाही पडणार, पण एक चॅनलची इमेज बनेल, तर हळूहळू तो ऑडियन्स नक्की येईल. आज न उद्या तो येईलच. ती सुरुवात कुठे व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाने थोडं प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे. दॅट प्लेजर शुड कम फॉर एव्हरीबडी. आजकाल ना कौस्तुभ, आय फील सो सॅड की मला वाटतं मी जर आउटडेटेड आणि मूर्ख आहे का, कारण आम्हाला ना सिनेमा करताना प्रत्येक गोष्टी स्वतः करायचो ना. म्हणजे मी तर फिल्म्स बनवले जेव्हा व्हिडिओ असिस्टंट नव्हता, त्याज अन असिस्टंट, जेव्हा मी अमोलकडे असिस्टंट होते ॲज अ असिस्टंट, आम्ही हाताने सगळं लिहून काढायचो ॲक्शन कंटिन्युटी, कारण आम्हाला व्हिडिओ असिस्ट होता. किंवा जेव्हा मी डिरेक्ट करतोय माझ्या असिस्टंटला व्हिडिओ असिस्ट नव्हतं, सरकारनं मला व्हिडिओ असिस्ट नव्हता, तर आम्हाला सगळं हाताने असिस्टंटला लिहायला. तर जेव्हा एडिटिंग करायचो एक थ्रिल असायची की कुठे चुका आहेत का, कसं झालंय, किंवा रशेस बघताना ब्लॅक अँड व्हाईट असे जेव्हा प्रिंट यायचा आमचा पहिला कलर, तेव्हा इतका आनंद व्हायचा की कलर प्रिंट करतो. बात असायचे लॅबमध्ये, तर कसा प्रिंट असतो पहिला, कलर्स कसे हे वायर घालेत का काय, तर हे सगळं ना एक थ्रिल असायचं. आम्ही स्वतः फॉलीज करायचो. फॉलीज म्हणजे जे इफेक्ट्स असतात, साऊंड इफेक्ट्स. वी यूज टू डू आवर ओन फॉलीज ॲट नाईट, की रात्री. मग मला आठवते मी एकदा मंगेश देसाई बरोबर लाईव्ह करत होते. ते तुला माहिती मंगेश देसाई कसे होते, एडिटर, री रेकॉर्डिंग वाले. ते फेकून द्यायचे ना असे डबे मोठे मोठे यायचे. तर मी जेव्हा लाईव्ह करत होते, एकदा बांगड्यांचा आवाज मला वाटतं मी करत होते, आणि एका पॉईंटला मला असं झालं, आणि ती बाई गेली आणि तरी माझ्या बांगड्या वाजत राहिल्या. आणि मी शाउटिंग, कुठे लक्ष आहे, ते कॅरेक्टर निघून गेले फ्रेममध्ये आणि तरी बांगड्या वाजतायत.
कारण आपण बांगड्या वाजवतो तेव्हा आपण कंटिन्युअसली ते बघून वाजवतो. तर वी हॅव डन ऑल दॅट. तो तेव्हा नाही तर नशा असायचा, एक हाय असायचं की आपली फिल्म आपले ते कुठेतरी आता ना कम्प्लिटली मिसिंग वाटतंय रे. आता ना हो गया क्या, झालं का, ओके झालं कधी, तर ते थ्रिल एलिमेंट जर परत आलं आपल्या आयुष्यात थोडं, आय फील इट विल बी हॅपीअर प्लेस. नक्कीच तुम्ही म्हणालात तसं किंवा आता कडक एपिसोड बघून जो एक आनंद हो. तो मिळाला पाहिजे. And I'm hopeful. I never like to believe in pessimist thoughts. I Yes. always feel tomorrow is always a new day. नाही, नक्की आपण सगळे मिळून आशा हीच करूया की And I want to keep working for another 10 years. 100 वर्ष. Yes. Why 10 years? If I live. 100 But years. so I feel it's going to be a better place. येस. सो आम्ही सुद्धा खरंच ही आशा करतोय की आपल्या माध्यमानं काट टाकावी, आपल्याला स्वतःला काट टाकायची संधी मिळावी Correct. आणि त्या संधीचं कौतुक सुद्धा सोनं करावं. प्रेक्षकांकडून व्हावं. हो. कारण ही तुम्ही म्हणाल तसं सॅच्युरेशन पॉईंट आलेला आहे. हो. कात टाकायची गरज आहे. सुरवंटाचा फुलपाखरू होण्याची आता वेळ वेळ आलेली आहे. आलेली आहे. सो सगळे मिळून आम्ही हीच आशा करतो की ती कात लवकरच टाकली जाईल. टेलिव्हिजन सारखं एक सशक्त आणि अत्यंत प्रभावी असं मनोरंजनाचं प्रबोधनाचं माध्यम आपल्या घराघरात उपलब्ध असताना हे कात टाकून एक नवीन स्वरूपात आपल्या समोर लवकरच येईल. त्याच्यामध्ये आमचा सुद्धा काही हातभार लागू शकला तर त्याच्यावर मोठं भाग्य नसेल. तर हे छान स्थित्यंतर लवकरात लवकर घडावं हीच आपण सगळे मिळून आता देवाच्या चरणी प्रार्थना करूया आजच्या या भागाच्या निमित्तानं. थँक्यू सो मच. आणि प्रेक्षक माईबाप तुम्ही सुद्धा हातभार लावा, म्हणजे लवकरच चांगले दिवस येतील सगळ्यांसाठी, आमच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण. शरणूताई, तुम्ही आभाळाची माणसाच्या या आमच्या कार्यक्रमामध्ये अगदी वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या लाडक्या माध्यमाबद्दल तुम्ही इतक्या मनमोकळेपणानं व्यक्त झालात ह्यासाठी खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि खूप तुम्हाला यश मिळो आणि असेच वेगळे वेगळे लोक तुम्ही इन्व्हाइट करून हे प्रोग्राम खूप लोकांनी बघावं. थँक्यू सो मच. आणि आमच्या सगळ्या आभाळाची माणसाच्या स्मृतिगंध आणि जाई काजळ परिवारातर्फे आमच्याकडून ही छोटीशी भेट. थँक्यू सो मच. मीन्स अ लॉट. मंडळी, मनोरंजन क्षेत्रामध्ये आम्ही असं म्हणतो की सिनेमा हा एखाद्या वन डे मॅच सारखा असतो, ज्याच्यामध्ये फर्स्ट हाफ असतो, सेकंड हाफ असतो, फर्स्ट इनिंग असते, सेकंड इनिंग असते. ती फिरवता येऊ शकते, म्हणजे ती मॅच पलटता येऊ शकते. नाटक हे एखादे T20 मॅच सारखं असतं, कारण ते लाईव्ह चालू असतं, प्रत्येक क्षणाला त्याच्यामध्ये थरार असतो, प्रत्येक प्रयोग नव्यानं रंगत असतो. पण टेलिव्हिजन हे टेस्ट क्रिकेटच्या प्रकारासारखं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एकदा चूक झाली तर पुन्हा दुसरी सुधारायची संधी लगेच मिळत असते. ती जर्नी कायम चालू असते. आणि मला हेच वाटतं की हेच सगळ्यात मोठं बलस्थान आहे टेलिव्हिजन या माध्यमाचं. संध्याकाळी एका ठराविक वेळी तुमच्या घरामध्ये स्वतःहून येऊन आम्ही कलाकार तुम्हाला हे सांगत असतो की आमच्याकडे गोष्ट आहे, आमची व्यथा आहे किंवा आमची कथा आहे, आमची गाथा आहे, ती आम्ही तुमच्यासमोर म्हणतो, ती तुम्ही ऐका आणि तुम्हाला ती रिलेटेबल करून दाखवण्याचा प्रयत्न असतो. काही वेळा तो यशस्वी होतो, काही वेळा अयशस्वी होतो. पण ह्या सगळ्या यशापयशाच्या चक्रामध्ये हे चक्र आता तोपणाच्या एका पॅटर्नमध्ये आता अडकलेलं आहे. त्याच्यातून लवकरच बाहेर पडण्याचे आमचे सगळ्यांचेच प्रयत्न चालू आहेत. मायबाबा रसिक प्रेक्षकांना खूप चांगलं मनोरंजन देण्याची प्रत्येक कलावंताची आज इच्छा आहे आणि त्या इच्छेला ईश्वराच्या आशीर्वादासोबत तुमच्या सुद्धा कौतुकाचं पाठबळ मिळत राहू देत आणि तुमचं असंच प्रेम आम्हाला कायम मिळत राहू देत, एवढीच तुमच्याकडे आज विनंती करतो. आभाळाची माणसाच्या परिवारातर्फे पुन्हा एकदा आज मी तुमचा निरोप घेतो. आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की तुमच्या प्रतिक्रियांमधून कळवा आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन भागात. धन्यवाद.